हा यूआयचा पार्ट आहे. आपण रेडी झालो, त्याला आपण बोललो मला बॅकएंड आहे ना येत नाही रे, मग हा डेटा स्टोअर कसा करणार? मग तो तुम्हाला विचारतो अरे ऍटलिस्ट साधं आहे रे, हे इमेजेस फक्त सेव्ह करायच्यात. पण तुम्ही मला सांगा इमेजेस पण सेव्ह करायच्या, त्या सिस्टमॅटिक सेव्ह झाल्या पाहिजेत इंटरनली. म्हणजे याच्यासाठी स्टोरेज पण आला आणि डेटाबेस पण आला. म्हणजे स्टोरेज आणि डेटाबेस आला याचाच अर्थ काय आला? बॅकएंड आला. आणि आपण फ्लटरमध्ये काय शिकणार आहे? फ्रंट एंड. मग असा जर आपल्याला कोणी माणूस भेटला जो रेडीमेड मला बॅकएंड लिहून देत असेल आणि त्याच माणसाचं नाव आहे फायरबेस. मग आता बघा बरं, ह्या इमेजेस आहेत, याच्या स्टोरेजमध्ये ठेवायच्या आणि ह्याच्या डेटाबेसमध्ये त्याच्या लिंक ठेवायच्या. मग आता मला सांगा हा रेडीमेड बॅकएंड आहे की नाही? आणि म्हणूनच याला बॅकएंड ॲज अ सर्व्हिस असं म्हणतात. थोडक्यात ह्याला बास, BAAS, बास, बॅकएंड ॲज अ सर्व्हिस. म्हणजेच फायरबेसला रेडीमेड बॅकएंड म्हणतात. तुम्हाला कालच्या सिनरिओनुसार माहिती असेल की कसं कंडक्ट होणार आहेत गोष्टी. तरी मी आज काही गोष्टी रिवाईज करतो. सगळं पहिल्यापासून घेऊ, व्यवस्थित काय काय होणार आहे, प्रॅक्टिकल कधी आहे, नवीन लोकांचा सिनारिओ कसा आहे, जुन्या लोकांचा सिनारिओ काय आहे, ते सगळं तुम्हाला इन डिटेल इथे कळेल. तर ते लक्ष द्या. जर क्वेरीज असतील तर शेवटचा 30 मिनिट तुमच्यासाठी असेल. एक 15-20 मिनिट, 30 मिनिट, तुम्हाला जेवढा वेळ, तुम्हाला ज्या काही क्वेरीज असतील विचारू शकता. ठीक आहे. पण एक सुरुवात करायच्या आधी मी आधीच एक गोष्ट सांगतो. तुम्ही एक नोटीस करा गोष्ट. आपलं आहे ना जे इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे कोर2वेबच्या ज्या सिनारिओमध्ये आपण स्टार्ट केल्यात गोष्टी आहेत, तर त्यानुसार आम्ही हाच विचार करतो की आपलं क्लास हा कंपनी क्लास नसला पाहिजे. म्हणजे कळलं का? म्हणजे कंपनी येते म्हणून तुम्ही क्लासला यायला पाहिजे असं आम्हाला कधीच ओळख नको आहे. आणि ती ओळख मला स्वतःला पण नाही करायची. ठीक आहे. तर माझ्या डोक्यात प्लॅन कसा असतो नेहमी की आपण आहे ना असं शिकूया, अशा गोष्टी शिकायच्या तुम्ही की ज्या इंटरव्ह्यूवर काही विचारू द्या, क्रॉस क्वेश्चन करू द्या, तुम्हाला सगळ्याचे आन्सर आले पाहिजे. आणि मी आतापर्यंत एवढं पण सांगतोय, जेवढे लोक आधीच्या बॅचला पण शिकलेत आणि ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेत त्यांना एकही क्वेश्चन आपण शिकवलं याच्या बाहेरचा विचारला जात नाही. फक्त सिनारिओ कसे असतात की बऱ्याचशा लोकांचा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो, माहिती आहे ना. आता हे आपण इंग्लिशचा क्लास नाही रे. म्हणजे खूप लोकांचं हे असतं की मला बोलताच नाही आलं. पण मला कसं वाटतं की आता तुम्हाला जर कळतंय की 4-1 महिन्याने तुम्हाला कंपनीसाठी काम करायचं किंवा असं विचार करताय तुम्ही मला फ्रीलान्सिंग करायचंय, थोडं कम्युनिकेशन सुधारवून घ्या. इवन लिंक्डइन वगैरेवर बोलताना, अप्रोच करताना, अरे एवढं ChatGPT वगैरे आलंय. म्हणजे आम्ही खूप लोकांचे मेसेज वगैरे बघतो ना, ग्रामॅटिकल मिस्टेक्स वगैरे असतात. मला कसं वाटतंय आता एवढे टूल्स वगैरे सगळं अवेलेबल आहे, तर आता चुका नाही व्हायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीला अप्रोच करताय तर तुम्ही आधी तो क्रॉस चेक करा ना, तुम्ही मेसेज काय टाईप करताय. आणि मला खरं खरं सांगा, ChatGPT ते डीपसीक आहे, अजून ग्रामरली वगैरे सारखे ॲप्लिकेशन तुम्ही बघितले असतील, जे की आपल्याला सगळं करेक्ट करून देतात. तरी फ्रेशर्सच्या या चुका होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला यावेळेस सगळं सांगतो की आम्ही कुठल्या कुठल्या सिनारिओमध्ये तुम्हाला हेल्प पण करणार आहे. पण एक लक्षात ठेवा, माझा प्रायमरी गोल हाच आहे की लेक्चरमध्ये सगळं शिकवायचं आपण आणि तुम्ही कुठल्याही कंपनीचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकला पाहिजे, हे आमचं गोल आहे. मग तुम्ही म्हणाल की मग सर कंपनीचा सिनारिओ आला कुठनं? आता मी तुम्हाला सांगा बरं, जर मला समोरून कोणीतरी अप्रोच करताय की मी तुझ्या क्लासमधनं, तुझ्या इन्स्टिट्यूटमधनं असे लोक आम्ही आमच्या कंपन्यांसाठी आम्हाला हवेत, तर आम्ही त्यांना पहिला प्रश्न हा विचारतो की तुम्हाला आमचा रेफरन्स कुठून मिळाला. तर मग ते कळतं की तुमच्याच क्लासमधले 3-4 लोक आमच्या कंपनीमध्ये काम करतायत. आता तुम्ही मला सांगा, 3-4 लोकांचं त्यांना काम आवडलं, त्या लोकांना त्यांनी विचारलं की तुम्ही कुठून शिकलायत, त्यांनी आम्हाला अप्रोच केले. आता मी काय म्हणतोय, समोरची जर व्यक्ती आपल्याला विचारते की मी तुझ्या इथून स्टुडंट घेऊ का, तर मी फक्त क्लासमध्ये येऊन काय विचारतोय की किती लोक आहेत ज्यांना छान कोडिंग येतंय, म्हणजे फ्लटर कळलंय, अशा अशा कंपन्या आहेत, तुम्ही रेझ्युमे सेंड करा, ते तुमचा इंटरव्ह्यू घेतील. आता तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये कुठलीही देवाणघेवाण नाहीये. त्या कंपनीला चांगले कॅन्डिडेट पाहिजेत, त्या कंपनीला मी चांगले स्टुडंट घडवतोय, त्यांना जे कॅन्डिडेट पाहिजे, म्हणजे आपल्या इकडचा स्टुडंट जो काम करतोय ना, म्हणजे जे कंपनीत गेले ते 1 वर्ष एक्सपिरियन्स व्यक्तीसारखे काम करतायत. मी अतिशयोक्ती एकाही गोष्टीची करत नाहीये. काल लेक्चरला जे होते काही सेमिनारचे पण लोक आहेत, बरोबर, ज्यांनी सेमिनार अटेंड केलाय. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही आधी कुठलीही बॅच केली नाही माझ्याकडे, बरेचसे लोक डायरेक्ट सेमिनारला आले. त्यांना कळलं असेल 2 दिवसामध्ये मी तुम्हाला ते कळल्यासारखं वाटण्या इतपत शिकवलं, बरोबर की नाही. म्हणजे तुम्हाला ती आयडिया आली की अरे फ्लटर असं चालतं, बरोबर. आता तुम्हाला तर हे सगळं माहितीच आहे. जी लोक ऑलरेडी प्रिव्हियस बॅचचे असतात त्या लोकांना डेमो वगैरेची गरज नसते, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. की खूप लोक, आता तुम्ही जावा वगैरेच्या बॅचचं पण बघा ना,
तेव्हा तर किती स्टुडंट असायचे डेमोला? 350-400 स्टुडंट पण डेमोला येत नाहीत. पण जावाच्या बॅचला लोक किती ॲडमिशन किती आहेत? 1350. म्हणजे 1350 आणि प्लस नंतरचे तर मग 100 वगैरे 1470 वगैरे जवळपास असतील काहीतरी अशी लोक. ऑनलाईन तर ते वाढतच गेलं. पण ऑनलाईनचं कॅल्क्युलेशन आम्ही का नाही करत? ऑनलाईन म्हणजे फक्त ऑनलाईन, जे व्हर्च्युअलला नाही आहेत अशी लोकं पण. म्हणजे आम्हाला असं वाटतं की जर युजर येतोय, आपल्याकडे काहीतरी विश्वास ठेवतोय, तर आपण 100% दिले पाहिजेत. आणि तुम्ही बघा, तुम्ही कुठलीही बॅच करा, मी तुम्हाला 100% सांगतो, तुम्ही ही बॅच माझ्याकडे शिकलायत आणि हीच बॅच सेम तुमचा मित्र कुठून तरी शिकलाय. तुम्ही फक्त नॉलेज टेस्ट करा. आणि जर तुम्ही बोलले ना, सर ह्याला माझ्यापेक्षा जास्त आहे, तर मी म्हणेन ते हरेन. 100%. मी परत सांगतोय, कंपॅरिझन बरोबरच्या लोकांबरोबर असतं. तुम्ही 5 वर्षवाला फ्लटरवाला एक्सपिरियन्स आणाल आणि त्याच्याशी कंपेअर कराल. ऑब्व्हियस गोष्ट आहे ना, त्याने 5 वर्षामध्ये 20-22 ॲप बनवले असतील नवीन, जे कंपनी लेव्हलचे. त्याच्याशी तुम्ही ऑब्व्हियसली कंपेअर नाही करू शकणार. पण मी काय म्हणतोय, 1 वर्ष एक्सपिरियन्सवाला कंपनीतला व्यक्ती आणि तुम्ही फ्रेशर. तुमची बॅच संपल्यानंतर तुम्ही हे फक्त बघायचं की त्याला जे नॉलेज आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही सांगाल. मी परत सांगतोय, जे पण मागच्या बॅचचे स्टुडंट होते, जे प्लेस झाले ना, तुम्ही त्यांचा फीडबॅक घ्या. ते तुम्हाला नक्की सांगतील की अरे, मी जे इथे शिकलो ना, तेच मला इंटरव्ह्यूला विचारलेलं. रादर आत्ता पण अजूनही लोक प्लेस होत आहेत. पण कोणीही गैरसमजमध्ये राहू नका बरं का, की मला प्लेसमेंट व्हायला पाहिजे म्हणून मी हा क्लास लावतोय. गैरसमजमध्ये राहू नका. ते ते माझा कॉल आहे की मी तुम्हाला 100% प्लेसमेंट देऊ शकतो का? कारण की मला सांगा, त्यांनी मला विचारल्यानंतर मी कोणाला रेफरन्स देऊ? जर माझ्याकडे कंपन्या येत आहेत आणि त्या बोलतात की एवढी लोक आम्हाला घ्यायचे आहेत, तर माझं काय म्हणणे सिंपल आहे, मी माझ्या स्टुडंटला आधी प्रायोरिटी देईल ना. पण हे ना ऑफिशियल असं नाही ना रे, की मी क्लासमध्ये हे प्लेसमेंट असं. पण मी तुम्हाला शब्द काय देतोय, तुमचं प्लेसमेंट होणार. कारण आलेल्या कंपन्यांचे जॉब देणार कोणाला? मला माहितच नाही ना दुसरे कोणी फ्लटर काम करणारी लोक आहेत. एकतर जुनी लोक आहेत, ज्यांना एक्सपिरियन्स आहे. मी ते समोरच्या कंपनीने मला विचारलं की एक 8-9 महिने एक्सपिरियन्स किंवा 1 वर्ष एक्सपिरियन्सवाले व्यक्ती पाहिजे. मी काय करणार, माझ्या लिस्टमध्ये सर्च करणार की आपल्या क्लासचे कोण स्टुडंट आहेत ज्यांना 8-9 महिने एक्सपिरियन्स आहे. मी त्यांना मेसेज करणार की अरे, ही कंपनी आहे, तुझं आत्ताचं पॅकेज काय, ती ही ऑफर करते, तू स्विच कर. याच्यामध्ये माझा काहीच फायदा नाहीये आणि मला नकोय पण आहे. माझ्या डोक्यात काय माहितीये का, हा स्विच करतोय, याचे हाईक मिळते, ह्याला कंपनीला चांगला कॅन्डिडेट मिळतोय, ती कंपनी पुढच्या वेळेस माझ्याकडनंच हायर करेल. माझं एवढंच टार्गेट आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय, आत्तापर्यंत आमच्या इथे पण आहे ना, कॅम्पस 100% बसलं असतं, पण आपल्या एथिक्समध्ये येतात. एथिक्स कसं असतं, मी काय विचार करतोय, कंपन्या ज्या आहेत ना, त्यांच्या डोक्यात कसं असतं की तुम्ही आहे ना, जर प्लेसमेंट देताय ना, तर तुम्ही फी 40-45 हजार ठेवा, त्याच्यातनं 50% आम्हाला द्या. मग जे कॅन्डिडेट कंपनीमध्ये लागतील ते कंपनी रेफरन्सचे पैसे देते, मग ते आम्ही तुम्हाला त्यातले शेअर करू आम्ही 20-25%. पण मी काय म्हटलं, तुम्ही मला त्या कंपनीमध्ये प्लेस झाल्यानंतर, स्टुडंट प्लेस झाल्यानंतर अजिबात पैसे देऊ नका ना, आमच्याकडनं पैशाची अपेक्षा करा. मी जेव्हा सांगतो ना 10,000 प्लस GST फी आहे, त्यांना खरं वाटत नाही. त्यांना असं आहे काही इंडस्ट्रियल बॅचेस काही सांगतं. पण मी सिरियसली सांगतो, मी ट्रान्झॅक्शन पण दाखवले त्यांना की 10,000 प्लस GST, याच्यापेक्षा एक एक्स्ट्राचा आकडा दाखवा. मला कसं वाटतं माहिती आहे का, खूप लोकांना म्हणजे मला हे एक्सप्लेन कधीच करावं लागलं नाहीये. माझे जे जुने स्टुडंट आहे ना त्यांना. पण जे नवीन लोक असतात ना, त्यांना असं वाटतं की मला प्लेसमेंट भेटणार का? मी परत सांगतोय, जर तू प्लेसमेंटच्या दृष्टीने क्लास करणार असेल तर येऊ नको. कारण काही लोकांचं काय असतं माहिती आहे का, डोक्यात असं असेल, हे घे 10,000 प्लस GST, प्लेसमेंट दे मला. पहिली तर गोष्ट, चुकीचं वाटत असेल चुकीचं घ्या. आपण कोणाच्या घरचा नोकर नाहीये. पहिली गोष्ट, मी इथे टीचर आहे. मी त्या पद्धतीने तुम्हाला शिकवेल ना, समोरचा माणूस तुमच्या समोर बोलूच शकला नाही पाहिजे तुमच्या नॉलेजच्या समोर. एवढं तर 100% मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तुम्हाला काही लोकांचं कसं असतं, मला ही गॅरंटी नकोय, मला सगळं येईल, मला ही गॅरंटी दे, मला जॉब लागेल. मी क्लास नाही करणार, पण मला जॉब भेटला पाहिजे. खरं खरं सांगा, हा शॉर्टकट नाही झाला का? म्हणजे हे फेक सर्टिफिकेट देऊन तुम्ही जॉबला गेल्यासारखे झाले. आणि मी परत सांगतोय, ज्या पण कंपन्यांना मी रेफरन्स देणार ना, त्याच्या आधी आम्ही चेक करणार तुम्हाला येतंय की नाही. तुम्हाला जर वाटलं की पार्सिलिटी केली, क्लिअर असणार, या लोकांनी एवढे ॲप बनवले, सगळ्यांसमोर डिस्प्ले होणार. कारण मागच्या 2 बॅचमधनं आम्ही खूप गोष्टी शिकलोय. तुम्हाला ह्या वेळेस दिसेल, नेक्स्ट वीकमध्येच सगळ्या लोकांचं लिंक्डइन प्रोफाईल आम्ही बिल्ड करणार आहे. नेक्स्ट वीकमध्येच ज्यांचं ॲडमिशन होईल त्यानंतर पहिलाच वीक, सॅटर्डेचा अख्खा दिवसभर तुमचं इन्स्टॉलेशन झालं पाहिजे. कारण जे रविवारी लेक्चर असणार आहे, म्हणजे रविवारचं लेक्चर, त्याच्यामध्ये स्टेटलेसच्या ॲप बनवणार आहे. मी 2 तास इथे शिकवणार आणि पुढचा 1 तास तुम्ही टाईप करणार आहे. म्हणजे पहिलंच लेक्चर तुम्ही इमॅजिन करा. एकही व्यक्ती मला असा नकोय ज्याने ॲडमिशन घेतलंय आणि त्याच्या मशीनवरती पुढच्या संडेला इन्स्टॉल नसेल फ्लटर, असा एकही व्यक्ती नकोय. कारण आधी आम्ही डार्ट शिकवायचो, आता नाही. मी तुम्हाला ऑलरेडी फ्लो सांगितलाय.
पण माझ्याकडनं एक शब्द गॅरंटी घ्या, मी तुम्हाला आज फ्लो दाखवणार आहे. हे असं नाही, हे मला तुम्हाला जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे, हे पीपीटी वगैरे आपला एरिया नाहीये. तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे. काही लोकांना छान वाटावं म्हणून हे फ्लटर समोर दिसतंय. आमच्या इथे रॉ असतं एकदम टर्मिनल. डायरेक्ट काळी स्क्रीन असते. एकदम भकास. म्हणजे काही लोक बोलतात एवढं नीरस कसं सर, मॅक वगैरे बघा ना, UI हा कसलं भार. सुंदरता असली की व्हायरस पण येतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा. मुलींनो तुम्ही विशेष म्हणजे सुंदरता असेल की व्हायरस मेसेजमध्ये येतात. ठीक आहे. असं आहे. आणि ते व्हायरस आपणच आहोत. ठीक आहे. हसू नका. काय काय लोक म्हणतात हो अरे यार कसं काय कळलं याला. हो 10 लोकांना जेवलीस काचा मेसेज करणार आहे आपण. हा, ठीक आहे. असो चला बरं पॉईंटवरती येऊया. चला मग आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर आहे, प्लीज लक्ष द्या. जे पास आउट आहेत ना, पास आउट लोक, हे बघा, मला माहिती आहे की तुमच्या डोक्यात किती असेल, तुम्हाला नॉलेज तर पाहिजेच आहे, पण तुमच्या डोक्यात हेच असणार, मास्तर गॅप जर वाढत गेला तर मला जॉबचं कसं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त आहे ना तुमच्या प्रॅक्टिकलचे स्लॉट गोष्टी तुम्ही नीट लक्ष द्या आणि आजचं लेक्चर तुम्ही नीट ऐका. प्रॅक्टिकलचे सिनारिओ सगळ्यांसाठी सेम नाही आहेत. जे फ्रेशर आहेत त्यांना वेगळे प्रॅक्टिकल आहेत. जे पासआउट आहेत त्यांना त्या फ्रेशर बरोबरचे प्रॅक्टिकल पण आहेतच, पण त्यांच्यासाठी अजून एक्स्ट्राचे प्रॅक्टिकल. त्या प्रॅक्टिकलला ओपन टू ऑल आहे. ज्यांच्याकडे वेळ आहे ना कोणी येऊन त्यांच्या प्रॅक्टिकलला बसू शकतं, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांचे प्रॅक्टिकल आहे ना थोडे एक्स्ट्राचे UI असाइनमेंट एक्स्ट्रा असणार. कारण पासआउट वाल्याला मी जर गॅरंटी देतोय की ऑगस्ट एंडला तुला जॉब मी देतो घेऊन, तर त्याचं नॉलेज ते 3-4 महिन्यामध्ये वाढलं पाहिजे, एवढं तर आमची जबाबदारी राहिली पाहिजे ना. म्हणून त्यांच्यासाठी वेगळे असाइनमेंट असेल. जी लोक सेकंड इयरला आहेत, थर्ड इयरला आहेत, त्यांनी नीट ऐका. मी सगळं व्यवस्थित पहिल्यापासून फ्लो सांगतो. फक्त जाण्याच्या आधी तुम्हाला या बॅचमध्ये काय काय शिकणार आहोत हे सगळं सांगणार आहे. UI तर बघा, ॲप आहे ना, ॲप हे दाखवायला आहेत फक्त, की नावाला आपण बोलतो ना ॲप डेव्हलप करायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला एकदा बेस कळाला ना फ्लटर कसं चालतं, तुमच्यासाठी एकही ॲप अवघड नसणार आहे. मी एकही शब्द अतिशयोक्ती सांगत नाही, नीट ऐका. मागच्या बॅचमध्ये लोकांनी फोन पे बनवला सेम टू सेम, Dream11 बनवला सेम टू सेम, गुगल पे बनवला सेम टू सेम, सगळे ॲप स्विगी झोमॅटो एक्झॅक्ट. माझं काय म्हणणं माहिती आहे का, ही लोकांनी जर UI एवढा भारी बनवला याचा अर्थ त्यांना ते कळलंय की UI कसा बनवायचा. आणि UI हाच गेम चेंजर असतो. तुम्ही बघा ना, सगळ्यात आधी ॲपमध्ये UI दिसतो, ती गोष्ट वेगळी. ऑर्डर टाकली तर ऑर्डर पडतच नाहीये. याला फंक्शनॅलिटी म्हणतात. ठीक आहे ना. तर ती फंक्शनॅलिटी पण यायला पाहिजे, याच्या मागे काहीतरी व्हायला पाहिजे. मग आहे ना तुम्हाला आज मी सगळं स्ट्रक्चर सांगेन, फक्त ऐका. ज्यांचे ज्यांचे काही गैरसमज असेल की सर तुम्ही बोलताय जावाच्या बॅचला प्रायोरिटी देणार वगैरे, तर मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी एक गोष्ट सांगून ठेवतो. ठीक आहे. ती लोक आहेत ना माझे जुने स्टुडंट आहेत. पहिली तर गोष्ट, त्यांना एक सवलत काय माहिती आहे का, ते ऑलरेडी एक बॅच करतायत जी मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार लेक्चर असणार. ते शनिवार रविवार सुद्धा देणार, माझ्यासोबत असणार इथे. त्यांना एकच दिवस फ्री असणार आहे, एकच दिवस, तो म्हणजे काय, सोमवारचा. ते पण माहिती आहे का त्यांना ऑप्शनल आहे. तुमच्या सगळ्यांना जे नवीन लोक आहेत ना त्यांना कंपल्सरी प्रॅक्टिकल आहे सोमवारी. आणि जे जुने बॅचचे आहेत ना, जावा वगैरे बॅच किंवा CCPPच्या बॅच, यांना सोमवारी अजिबात काही नाहीये. तुम्हाला जर वाटलं घरी माझा वेळ जात नाही, इथे या. हा, आमच्याकडे वेळच वेळ आहे, आम्ही तुमच्याबरोबर टाइमपास करू. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे टाइमपास म्हणजे ऍप आपण बनवू काय, टाइमपास म्हणजे टाइमपास नाही बरं का. ठीक आहे. बरं, म्हणजे तुम्ही वेळ असा काढू शकता. मी जुन्या लोकांसाठी सांगतोय आणि जुन्या लोकांवरती विशेष लक्ष म्हणजे काय असणार माहिती आहे का, प्लीज सांगतोय बरं का, नवीन लोकांनी नीट ऐका. या लोकांचं ऑलरेडी जावा ऑलमोस्ट या मंथ एंडला संपतंय. ठीक आहे. ते DSA पण करणार जूनमध्ये. मग खरं खरं सांगा, ज्याला एखादी OOPची लँग्वेज चांगली येते आणि ज्याला DSA पण येते, मी त्याच्याकडनं साध्या सुध्या ॲपची विचार करेल का रे. माझं त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन हे असणार आहे, त्यांनी नेक्स्ट लेवल ॲप्लिकेशन बनवले पाहिजेत. म्हणूनच सांगतोय, जावाच्या बॅचचे काही म्हणजे बॅचमधले ॲप्लिकेशन सगळ्यांचे सेम आहेत, पण जावाच्या स्टुडंटचे काही ॲप्लिकेशन वेगळे असणार आहेत, ज्याच्यामध्ये UI एवढा भारी नाहीये, पण फंक्शनॅलिटी भारी असणार आहे. फंक्शनॅलिटी काय, त्यांना फायरबेसमधनं डेटा आणायचा, तो डेटा शो करायचा, API बाइंडिंग. हे आता हे बऱ्याचशा लोकांना कळत नसेल, मी सांगेन. आणि ज्या लोकांचं अजूनही तळ्यात मळ्यात आहे की डेमोला आम्ही येतो, आम्ही ठरवतो, मी तुम्हाला परत एकदा सांगतोय बघा, नीट सगळ्यांसाठी एक रिक्वेस्ट आहे, आधी ठरवा तुम्ही तुम्हाला काय करायचंय. उगाच माझा मित्र क्लास करतोय म्हणून क्लास करू नका. ते मेंढरांसारखं होतं, एक मेंढरू चाललंय म्हणून पुढचं मेंढरू त्याच्या मागे आलं. आपल्या गावाला बघा ना, धनगरवाड्यामध्ये आपण बघतो की त्यांच्याकडे कळप असतात. एक मेंढरू बाहेर पडलं त्या कळपातनं सगळे मेंढरं त्याच्या मागे मागे. असं करू नका. स्वतःचा एक आहे ना स्टँड ठेवा.
जर तुम्हाला लक्षात आहे ना की मला ॲप डेव्हलपर बनायचंय किंवा मी ॲप डेव्हलपमेंट करून फ्रीलान्सिंग करेल, मी ह्याच्यातनं पैसे कमवेन किंवा मी ह्याच्यामध्ये जॉब करू शकेन, तरच बॅच करा. विनाकारण कशाला की हा मला कुणाला तरी वाव फॅन्सी काहीतरी दाखवायचं, छान वाटेल त्याला माझ्या मोबाईलमध्ये, अरे ही ही छान सुंदरता किती दिवस असेल. तुम्ही एक ॲप त्याला बनवून दाखवाल, तो छान म्हणेल, वाव मस्त रे. दुसरं बनवून दाखवाल, तो छान म्हणेल. पण तुम्ही मला सांगा, एकाच जोकवर आपल्याला सेम सेम वेळा हसू येतं का? एका पॉईंट नंतर आपण त्या जोकवर हसत सुद्धा नाही, बरोबर की नाही? मग तुम्ही जर सेम सेम ॲप त्याला दाखवता, तो काय म्हणणार, भाई तू रोजच बनवते ॲप, नको नाही दाखवलं तरी चालेल, मला माहिती तो ॲप डेव्हलपर आहे. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करू नका. जर स्वतःला काहीतरी वाटतंय तरच करा. मी रिक्वेस्ट करतोय, कारण स्टुडंट लोकांचा हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. त्यांना असं होतं, अरे हा माणूस शिकतोय. आता CCPPच्या बॅचला पण मी खूप वेळा सांगतो, काही लोक माझ्या मित्राने क्लास लावलाय CCPPचा म्हणून मी लावतो. मी त्यांना विचारतो, तू काय शिकणार CCPP मध्ये? जॉब? ते बोलले नाही, जॉब वगैरे करेन ना, पण CCPP मध्ये फ्रेशरला डायरेक्टली जॉब पण मिळत नाही. मग माझं काय म्हणणं आहे, CCPP अंडरस्टँडिंगसाठी शिकलं जातं, हे लक्षात घ्या. जावा ही OOPची लँग्वेज सगळ्यात बेस्ट OOPची लँग्वेज आहे, रोबस्ट आहे, म्हणून जावा शिकली जाते. कळलं का? पायथन, जे काही सिनारिओ आता बाहेर चाललेत AI ML वगैरे वाले, त्यासाठी सगळ्यात पहिली चॉईस पायथन आहे, म्हणून पायथन शिकली जाते. कळतंय का तुम्हाला? प्रत्येकाचा यूज आहे रे. कोणाला कोणीतरी सांगितलं फॅन्सी वर्ड, अरे फुल स्टॅक, लगेच फुल स्टॅक. काही काही लोक तर फुल स्टॅकसाठी फोन करतात, त्यांना माहित पण नसतं फुल स्टॅक कशाशी खातं. त्यांना विचारलं ना, सांग बरं फ्रंट एंड आणि बॅक एंड मध्ये नेमकं तू काय विचार करतोय? ते बोलले नाही जावा. अरे मग मी म्हणतो, अरे जावात बॅक एंड नाही लिहिता येत डायरेक्टली. नाही पण जावाच. UI कशात? जावा सर. अरे जावा तुझ्या कोणी लिहिलेला UI आहे जावामध्ये. जावा एफएक्स एक फ्रेमवर्क आहे, तो साधा UI बनवून देतो. UIच्या साईडला तुम्ही वेब डेव्हलपमेंटसाठी रिॲक्ट वगैरे ह्या लायब्ररी वापरू शकता, फ्रेमवर्क वापरू शकता. मोबाईलच्या साईडचं फ्रंट एंड असेल तर फ्लटर झालं, रिॲक्ट नेटिव्ह झालं वगैरे वगैरे. वेगळे चॉईस आहेत की नाही? अँड्रॉइड आहे, स्विफ्ट आहे, आयफोनच्या साईडला गेलं तर. पण बॅकएंड साईडला आला, तुमच्याकडे Node.js एक ऑप्शन असतो, स्प्रिंग बूट एक ऑप्शन आहे. आता स्प्रिंग बूटची प्रोग्रामिंग लँग्वेज जावा आहे. जावावरती स्प्रिंग बूटचं फ्रेमवर्क आहे. म्हणजे जावा, तुम्ही फक्त जावा करून कधीच बॅकएंड लिहू शकत नाही, तुम्हाला स्प्रिंग बूटचं फ्रेमवर्क शिकावंच लागेल. किती लोकांना मी फ्रेशरला हेच विचारतो, सांग रे नेमकं बॅकएंड 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 म्हणतोयस, नेमकं काय आहे? ते म्हणतात जावा. अरे फक्त जावाने बॅकएंड नाही लिहिता येत बरं का. जावा ही एक OOPची लँग्वेज आहे जी बॅकएंडसाठी, पण ती रोबस्ट आहे ना, त्यामुळे त्याचा पहिला चॉईस असतो. पण आता तुम्ही मला सांगा, ज्या लोकांना HTML CSS जावा स्क्रिप्ट येते, त्यांना जर बॅकएंड शिकायचे तर त्यांची जावा चॉईस असेल, स्प्रिंग बूट जर त्यांनी चॉईस निवडलं तर त्यांना जावा शिकावं लागेल, मग स्प्रिंग बूट. त्याऐवजी लोक काय करतात, HTML CSS जावा स्क्रिप्ट येते ना, तर ते Node.js शिकतात बॅकएंडसाठी. कळलं का? काय शिकतात? Node.js. आणि मग एखादं फ्रेमवर्क शिकतात, अँग्युलर झालं, रिॲक्ट.js झालं, आणि ते आपण बोलतो ना वेब फुल स्टॅक करून घेतात. वेब फुल स्टॅक ऐकलंय ना, मन स्टॅक, मीन स्टॅक. मन ऐकलं ना, MongoDB, Express.js ऐकलं? R स्टँड्स फॉर रिॲक्ट आणि N स्टँड्स फॉर Node.js. म्हणजे ह्या सगळ्यांना मिळून फ्रंट एंड वाला फुल स्टॅक झाला. कळतंय का? हे सगळं मी तुम्हाला आज डायग्रामॅटिकली काढून दाखवतो, नेमकं काय. ऍटलिस्ट बॅचला याल न याल, पण आहे ना, अज्ञान तरी दाखवू नका. ऍटलिस्ट सांगा तरी की फ्लटर म्हणजे काय होतं. काल मी तुम्हाला सुरुवातीलाच एक गोष्ट सांगितली होती, कोर लँग्वेज होत्या, फ्रेमवर्क आले, क्रॉस प्लॅटफॉर्म फ्रेमवर्क आले. म्हणजे तुम्हाला प्रवास तर कळतोय ना. आधी कोर लँग्वेज होत्या, मग काय आले? फ्रेमवर्क. पण फ्रेमवर्क स्पेसिफिक होते, मग आता काय आले? क्रॉस प्लॅटफॉर्म. म्हणजे काय? एकच कोड सगळ्या प्लॅटफॉर्मवर चालला पाहिजे, सिंगल कोड बेस. मग आता हे जास्त फेमस होत आहे. आयोनिक नावाची अजून एक लँग्वेज आहे, फ्रेमवर्क आहे, ते पण वापरलं जातं. तसंच आहे हे आपण रिॲक्ट नेटिव्ह बोलतोय, हे फ्लटर झालं, ऐकलं असतील ना. मग हे जरा ह्याच्यामध्ये रिॲक्ट नेटिव्ह आणि फ्लटर जरा जास्त फेमस आहे. आणि आता मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, फ्लटर अजूनच फेमस होत चाललंय. चला मग आपण एक स्टार्ट करूया. मी तुम्हाला आधी बॅचचा फ्लो सांगतो. सगळ्यांसाठी सेपरेट सेपरेट सिनारिओ आहेत. तुम्हाला तुमच्या गोष्टीमध्ये कंपल्सरी यायचंच आहे. पण जर तुम्हाला वाटलं की मला त्या जे पासआउट आहे ना त्यांच्या बॅचला सुद्धा सर मी वेळ देऊ शकतो, मला तेव्हा यायचंय, तर तुम्ही येऊ शकता. मी तुम्हाला टाइम सांगतो, तुम्ही बघा तुम्हाला कसं जमेल तसं. पण कंपल्सरी प्रॅक्टिकल नवीन लोकांसाठी मंडेला आहे, एवढं तर नक्की आहे. मंडेला तुम्हाला यावंच लागेल. सॅटर्डे संडे लेक्चर आहे, 3-3.5 तासाचं लेक्चर असतं एक, बरं का. ठीक आहे, पण बोर होण्यासारखं नाहीये, कारण UIची बॅच आहे रे. UI मध्ये बोर होत नाही. अरे तुम्ही मला सांगा, एक बटन बनवलं आपण, बटनला क्लिक केलं, प्लस झाला पाहिजे काउंट, कलर चेंज झाला पाहिजे, याच्यामध्ये काय बोर होणार आहे? ठीक आहे, त्याच्यात पण होतं. म्हणजे काही लोकांना काहीतरी वेगळ्याच अपेक्षा असतात.
त्यांना कलर म्हटलं की डायरेक्टली त्या साईटच ओपन झाल्या पाहिजेत, त्याशिवाय त्यांना जमतच नाही. ठीक आहे, असं नाही ना होत. ठीक आहे, चला लक्ष द्या. बरं, हे बघा. नीट नोटीस करा. आता इथे ना ही बॅच 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. ठीक आहे, एक ओल्ड स्टुडंट आहेत ते जावा बॅचचे और CCPP बॅचचे. ठीक आहे, सी और CPP बॅचचे असं मी म्हणतोय. ही एक साईट आहे. आणि इथे ना न्यू स्टुडंट जे कोर2वेब साठी किंवा इन्क्युबेटरसाठी डायरेक्टली न्यू आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा बरं, याच्यामध्ये पार्ट असणार आहेत असे. ठीक आहे, याच्यामध्ये आम्ही शक्यतो 2च पार्ट केलेत. 2 पार्ट कसे आहेत ते पण सांगतो. FE ला आहे, SE आहे आणि TE आहे. म्हणजे आता TE ला जाणार म्हणजे काय ना, TE ला जातील असे. ठीक आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, अदर. याच्यामध्ये अजून पण जे काही डिप्लोमा जे कोणी असतील त्यांना वाटते की आम्ही ह्या रेंजमध्ये बसतो. आणि जे आता BE ला जाणार आहेत आणि जे पास आउट होतील किंवा पास आउट आहेत असा एक ग्रुप आहे. मग आता तुम्ही मला सांगा, ही लोकांकडे 1 वर्ष आहे, कारण हे आत्ता BE ला जाणार. यांच्याकडे 0 महिने आहेत, हे ऑलरेडी लेट आहेत. का सांगू? चला, आत्ता BE ला आहेत असे किती लोक आहेत ज्यांचं इयर आत्ता संपणार आहे? हात वर करा. ताट हात वर करा, एकदम ताट. अभिमान पाहिजे, आपण लेट आलोय. ठीक आहे, काही हरकत नाही. चला, आता मग तुम्ही लक्ष द्या. तुम्ही मला सांगा, आता तुम्ही पास आउट होणार आहे कधी सांगा? 2025. आता किती महिने राहिले रे ह्याला? आता एक्झाम आहेत, पुढच्या महिन्यामध्ये एक्झाम्स आहेत, बरोबर? याच्यानंतर डायरेक्ट तुमचं स्टेटस आहे ना पास आहे. आता त्यांनी हात वर करा जे ऑलरेडी पास आउट आहेत. ताट हात वर करा. जे ऑलरेडी पास आउट. आपलं तर सगळं संपलंय. तुम्ही तर ह्याच आशेने बसले की उद्या जॉबला लावतो का मला चालेल, हे त्याच आशेने बघतायत. यांच्या डोक्यात काय असणार माहिती का? फास्ट गे रे, फास्ट, ए पळव रे भाई पळव. मी 100% सांगतो, हे अशाच नजरेने माझ्याकडे बघणार. तू 4 वेळा का सांगतोय एकच गोष्ट? कळली ना, पुढचं घे. पण माझं काय म्हणणं आहे, आपल्या क्लासला स्टुडंट काउंट कुठल्याही ब्रांचचा असतो, कुठल्याही सिनारीमधनं कोणीही स्टुडंट येऊ शकतो, म्हणून आम्ही डबल त्या गोष्टी शिकवत असतो. मग आता तुम्ही मला सांगा, या लोकांसाठी नीट आहे का सिनारिओ? बघा, आता ते पास, ते जावा वगैरे वाले त्यासाठी नंतर सांगतो. इथे लक्ष द्या प्लीज, हे थोडक्यात मी सांगणार आहे. मला सांगा, सगळ्यांसाठी सॅटर्डे संडेच लेक्चर आहे आणि हे लेक्चर माझं आहे. हे मी बरोबर 5ला सुरू करणार लेक्चर, संध्याकाळी 5ला लेक्चर असणार तुमचं. 8, 8:15 पर्यंत लेक्चर सुटलेलं असेल, फार तर 8:30 पर्यंत जाऊ शकतं. ठीक आहे, 3-3.5 तास. त्याच्यामध्ये तो पण माझा प्लॅन कसा असणार आहे माहिती आहे का? नीट आहे का? दररोजच लॅपटॉप घेऊन यायचा आहे असं नाहीये. मी पण फॉर्मॅट कसा आहे, मी शिकवणार, तुम्ही नोटबुकमध्ये का होईना कोड लिहायचा. तुम्ही म्हणाल काय फालतू की रे, कम्प्युटरवर कोड लिहिला तर आउटपुट दिसेल ना. पण मी तुम्हाला ती सवय लावेन, तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. नोटपॅडवर पण तुम्ही ह्यामुळेच कोड लिहू शकता. नोटपॅडवरती माहिती आहे ना ब्लँक असतं. नोटबुकमध्ये जेवढे कोड जास्त लिहाल ना तर सिंटॅक्टिकल एरर येण्याचे चान्सेस कमी आहेत, पुन्हा गोष्टी समजण्याचे चान्सेस जास्त वाढतील की नाही. म्हणून ह्या सिनारिओ आहे. तर हे बघा, सॅटर्डे संडेला प्रॅक्टिकल लेक्चर्स आहे आणि मंडेला प्रॅक्टिकल आहे. आता हे मंडेचं प्रॅक्टिकल आहे ना सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी. पण हे लोकांना ऑप्शन दिलाय कारण तुम्हाला माहिती आहे का, हे प्रॅक्टिकलमध्ये, मंडेच्या प्रॅक्टिकलमध्ये फंक्शनॅलिटीचा सिनारिओ असणार आहे. म्हणजे इफ एल्स, फॉर रिलेटेड आम्ही काहीतरी सांगू, ऑपरेशन. पण हे प्रॅक्टिकल मंडेलाच जुन्या लोकांसाठी पण ओपन असणार आहे. ते येऊन बसले, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. जर त्यांना असाइनमेंट आली, त्यांनी घरी केली तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त 2च दिवस यायचे. आता राहतो प्रश्न बघा, हे जे पासआउट वाले लोक आहेत ना, त्यांना हे तर कंपल्सरी आहेच आहे सगळं, तिन्ही गोष्टी. लेक्चरला यायचंच आहे, प्रॅक्टिकल पण करायचं आहे. पण यांच्यासाठी ना एक विशिष्ट सुविधा केली गेलेली आहे. तुमचा चॉईस असणार आहे, तुम्ही कुठला दिवस निवडता आहात. ठीक आहे, इथे बघा, ट्यूजडे, वेनसडे आणि थर्सडे हे 3 दिवस तुमच्यासाठी रिझर्व केलेले आहेत. यामध्ये सकाळी 8 ते 11 हा वेळ तुम्हाला दिला जाईल. याच्यामध्ये 2 दिवस असे असतील ज्याच्यामध्ये अक्षय तुमच्या UI ची प्रॅक्टिस करून घेणार. म्हणजे नवीन UI म्हणजे कळतं ना, जे मी लेक्चरमध्ये शिकवलेले नाहीयेत, एक्स्ट्राचे UI आणि त्या गोष्टी. बघा, याचे लेक्चर आता ज्यांना अटेंड करायचं, हे कोणासाठी देतोय? पासआउट आणि बी. कारण बघा ना, यांना फ्रीलान्सिंग, इंटर्नशिप लवकर लागली पाहिजे आणि यांना तर जॉब लागला पाहिजे. मग या 3 दिवसांपैकी कुठलेही 2 दिवस तुम्ही सिलेक्ट करायचे. तर त्याच्यामध्ये ना हे 2 दिवस असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची, म्हणजे अक्षय शिकवणार आणि तुम्ही त्याच दिवशी टाईप करणार. आणि 1 दिवस एक्स्ट्राचा असेल, तुम्हाला
अख्ख्या वीकमध्ये 2 लेक्चर, हे एक प्रॅक्टिकल आणि हे 2 जे झालंय याच्यामध्ये काही डाऊट असेल तर एक दिवस तुमच्यासाठी रिझर्व असेल. फक्त याच्यामध्ये टाळाटाळ करू शकत नाही तुम्ही. तुम्हाला कुठलेही 2 दिवस फिक्स आम्हाला सांगायचे, त्या 2 दिवशी तुम्ही यायचंच आहे. ते तुम्हाला ॲडमिशन नंतर तुम्हाला एक्झॅक्ट डेट येतील. पण हे सकाळी आहे. सकाळी टाइम बघा किती आहे, 8 ते 11. आता जे पास आउट आहेत आणि जे बीई वाली लोक आहेत त्यांना जर हे मान्य नसेल तर तुम्ही विचार करू शकता. का माहिती आहे, तुमचं जर असं म्हणणं आहे ना ऑगस्टमध्ये तुम्हाला जॉबसाठी रेफरन्स दे, फ्रीलान्सिंग दे, इंटर्नशिप दे, तर तुम्ही हे एक्स्ट्राचं काम असाइनमेंट करायला पाहिजेत. ह्या एक्स्ट्राच्या असाइनमेंट आहेत. मग आता काही लोक बोलतील जे आम्ही इथे सर येणारच नाही आहोत तर आमच्यासाठी काय, तर ह्या ज्या असाइनमेंट आहेत ना या तुम्हाला जून नंतर ओपन होतील. जून एंड नंतर म्हणजे जुलैमध्ये तुम्हाला ह्या असाइनमेंट दिसायला लागतील की तुम्हाला सॉल्व्ह करायचे, सॉल्व्ह करा. तुमच्यासाठी हे सांगितलं जाणार आहे एक्स्ट्राचं, ठीक आहे. आणि तुम्हाला हे पण सांगून देतो रे, या असाइनमेंट म्हणजे अशा काही वेगळ्या नसणार आहे. एक्झाम्पल सहित सांगतो बघा, नीट लक्ष द्या. ही मोबाईलची स्क्रीन आहे. इथे समजा आहे ना ह्या बटनवरती मी बटन क्लिक करतो, इथं रेड कलर आहे, इथे ब्ल्यू होतोय. कळलं? आता नीट ऐका. यांना हे मी लेक्चरमध्ये शिकवलेलं असेल, अख्ख्या क्लासला हे येत असणार. पण जे सकाळच्या स्लॉटमध्ये येणार ना त्यांना बघा काय असणार. इथं एकच बॉक्स आहे की नाही, इथं 2 बॉक्स असणार. बटन एकच आहे. इथं क्लिक केला, याचा कलर रेड आहे, ह्याचा कलर ब्ल्यू आहे. क्लिक केला, याचा कलर ब्ल्यू, याचा कलर रेड. हे तुम्हाला असाइनमेंटमध्ये पण असणार ना, पण ह्यांची इथे प्रॅक्टिस करून घेतली जाणार आमच्या समोरच. असं का माहिती आहे का, हे स्टुडंटनी बाकीच्या नाही केलं तरी त्यांना स्कोप आम्ही देणार आहे की तू एवढ्या दिवसांमध्ये कंप्लीट करू शकतो. पण बीई आणि पास आउट त्यांना अजिबात ऑप्शन नाहीये. तुम्हाला जमणार असेल तरच बॅच करा. कारण माझं हे म्हणणं आहे इथे प्रॅक्टिस पाहिजे. हे ना जावा वगैरे नाही बरं का, CPP, जावा, पायथन वगैरे नाहीये. तिथं कसं आहे माहिती आहे का, लेक्चरला आले, मी काय बडबडतोय ऐकलं, कन्सेप्ट कळली, इनहेरिटन्स कळलं, वाव कन्स्ट्रक्टर कळला, डन आहे. इथे तसं नाहीये. कन्सेप्ट कळल्यानंतर एकदा ना एकदा तुम्हाला कोड टाईप करावाच लागेल, नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ब्लँक असाल. मी सिरियसली बोलतोय, ही गोष्ट सिरियसली बोलतोय. कारण की ना हे UI हे वाटतंय तेवढं सोपं खरंच नसेल ना रे, की आहे एकदम असं एकदमच सोपं नाहीये. ह्याच्यासाठी कन्सेप्ट आहे. मला सांगा बरं, इथे इफ एल्सचं लॉजिक असेल की नाही, बरोबर की नाही. प्लस अजून काय असाइनमेंट असतील यांना. आता बघा मला सांगा, हे शेजारी शेजारी आहे म्हणजे हे काय झालं रे, रो. पण आता बघा बरं, हे फक्त कॉलम आहे. पण तुम्ही बघा ना, हे दोघं रो आहेत आणि हे तिघं मिळून कॉलम आहेत. तुमची प्रॅक्टिस कॉलम आणि रोची होणार ना लेक्चरमध्ये, पण ह्यांना एक्स्ट्राच्या असाइनमेंट असणार. आणि मी परत सांगतोय, यांना ज्या असाइनमेंट आहेत त्या तुम्हाला सुद्धा भेटू शकतात. तुम्ही फक्त करणार असाल तरच सांगा, अदरवाईज नुसतं नाही का. पाठवणार तर सगळ्यांनाच आहे ना, लिस्ट तर सगळ्यांना येणार, पण कंपल्शन आहे ना तो त्यांचा ट्रॅक घेतला जाणार की बीई वाल्यांनी पासआउट वाल्यांना आधी प्रायोरिटी आहे, ठीक आहे. आता ह्याच्यात पण आहे ना, हे जावा आणि CPP वाले लोक आहेत ना, यांना ऑप्शन काय माहिती आहे का, यांना ते इफ एल्स वगैरे येतं, सिरियसली येतं, मला माहिती आहे. आणि हे आणि यांचे प्रॅक्टिकल पण झाले, त्यांनी केवढे कोड पण केलेत. सो ह्यांच्यासाठी काय लेक्चर करायचे, हे प्रॅक्टिकल पण ऑप्शन आहे. तुम्ही घरी जरी प्रॅक्टिकल केलं, फक्त आहे ना मेंटरला एवढंच सांगायचं, असाइनमेंट डन, स्क्रीनशॉट पाठवायचा, बस. तुम्हाला घरी करायचं, इथे यायचं, इथे या, घरी करायचं, घरी. आता माझं म्हणणं काय आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर वाली जी लोक आहेत ना, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला आहे ना खूप डाऊट येणार. तुम्हाला इफ एल्स शिकवायचा आहे, फॉर लूप शिकवायचा आहे, वाईल शिकवायचा आहे, कळतंय ना. मग याचसाठी तुम्हाला कंपल्सरी मंडेला येण्याचं आहे. एक दिवस तर तुम्हाला तो द्यायचाच आहे लेक्चर सोडून. मग इथून जर तुम्हाला असं वाटलं की सर ह्याची मला प्रॅक्टिस झाली, हे तुम्हाला कसं करणार, कारण तुम्हाला त्या दिवशी शिकवल्यानंतर तुम्हाला काही असाइनमेंट्स असणार आहे, बेसिक असाइनमेंट असणार आहे डार्ट मधल्या, त्याच्यामध्ये फ्लटर नाहीये. कारण तुमचा इथे हँड्स ऑन झाला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना, इफ एल्स, फॉर लूपच्या आतमध्ये पण फॉर लूप असतो, त्याला काय बोलतात, नेस्टेड फॉर लूप. ऐकलंय ना शब्द, वाईल लूप असतात. ह्या सगळ्या गोष्टी. पुन्हा कलेक्शन नावाचे एक कन्सेप्ट असते, ज्याच्यामध्ये लिस्ट असतं, मॅप असतं, हॅश मॅप असतं, ऐकल्यात ना गोष्टी. मग हे सगळं आहे ना, सगळ्याचे सगळे प्रॅक्टिकलला कव्हर केले जाणार. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी हे सॅटर्डे संडेला जे काही मी शिकवलंय ना लेक्चरमध्ये, त्याची प्रॅक्टिस सुरुवातीला मंडेच्या लेक्चरला 1 तास तो रिवाईज करणार की मी काय शिकवलं होतं 2 दिवसात आणि ते तुम्ही केलंय का. तिथे तुम्हाला डाऊट असतील तर ते सॉल्व्ह पण केले जातील. पुन्हा जर तुम्हाला हे कळलं, इफ एल्स कळलं, त्यानंतर असाइनमेंट असेल ती तुम्ही इथेच करू शकता किंवा घरी जाऊन करू शकता. त्यावेळेस तुमचा चॉईस आहे. तुम्हाला कालच्या लेक्चर मधले जर काही कोड करायचे तिथे बसून,
आणि लोक तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे तिथे, ठीक आहे. सो तुमचा कॉल आहे. आणि हे तुम्हाला कळलं का, ह्याचं टायमिंग किती आहे? 5 ते 8. ह्याचं टायमिंग किती आहे? 5 ते 8 मंडेला. मग तुमचं म्हणजे सॅटर्डे संडे 5 ते 8, मंडेला 5 ते 8 हे तुमच्यासाठी कंपल्सरी आहे. जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी. नवीन लोक मग त्याच्यामध्ये बीई पास आउट बिस आउट सगळे येतात, ठीक आहे. आय होप तुम्हाला हा सिनारिओ कळलेला असेल. कळलंय का नक्की? चला मग आता प्रश्न विचारतो, कळलंय की नाही मला ह्याच्यातनं कळून जाईल, ठीक आहे. चला बोला, लेक्चर कुठल्या कुठल्या दिवशी आहेत आपले? सॅटर्डे आणि संडे. टाइम काय आहे? 5 ते 8, ठीक आहे. 8 साडेआठ पर्यंत लेक्चर असेल. मी परत सांगतोय, काही लोकांना असं होईल 3 तास बसायचं राव, कंटाळा नाही काय नाही येत कंटाळा, लय शिव्या देतो मी. मजा येते माहिती आहे का, मला तर मजा येते, ठीक आहे. हां चला असो, काही लोकांना वाईट वाटत असेल पण लक्षात घ्या, एवढे स्टुडंट आत्तापर्यंत तुम्हाला सांगतोय 10,000 प्लस काउंट आहे असा की जे लोक प्लेस झालेत, आपले स्टुडंट प्लेस्ड आहे आणि त्यांचा डेटा आमच्याकडे आहे. आम्हाला माहिती आहे या कंपन्या हे विचारतात, ते सगळं आमच्या इथलं नॉलेज सांगूनच प्लेस झालेले आहेत. मी तुम्हाला खोटी माहिती देणार नाही, ठीक आहे. चला प्रॅक्टिकल बोलूया. चला प्रॅक्टिकलचं सांगा. एकच दिवस प्रॅक्टिकल आहे मंडेचा. किती वाजता आहे? आता इथे तुमचं जर कॉलेजचा टाइम असेल तर तुम्हाला 1 तासाचा बफर असेल, कारण त्या 1 तासामध्ये अक्षय कालच्या लेक्चरची रिव्हिजन घेत असेल. पण 6ला तर तुमचं ॲक्च्युअल प्रॅक्टिकल स्टार्ट होणार. 6 ते 8 पर्यंत प्रॅक्टिकल 2 तासासाठी असणार. याच्या असाइनमेंट्स ज्या आहेत ना त्या तुम्हाला दिल्या जाणार. ज्या लोकांना वाटते ना मी आत्ताच ही असाइनमेंट छाटछूट आहे, मी आत्ताच करून दाखवून जातो, करून दाखवून जा. अदरवाईज तुम्हाला पुढच्या सॅटर्डेच्या आधीपर्यंत म्हणजे फ्रायडेपर्यंतचा वेळ असेल असाइनमेंट कंप्लीट करायचा. फ्रायडेला 12 वाजेपर्यंत तुम्हाला डेडलाईन असेल, त्या आधीपर्यंत तुम्हाला हे असाइनमेंट कंप्लीट करायचं. किती क्लिअर आहे, सगळं सॉर्टेड आहे. आता राहतो प्रश्न, हे झालंय या लोकांचं. बीई वाले आणि पासआउट वाल्यांसाठी एक वेगळी मीटिंग असणार आहे. त्यांची मीटिंग नेक्स्ट वीकलाच असणार आहे. बीई आणि पासआउट वाल्यांची वेगळी मीटिंग. आता काही लोकांना वाटेल सर असं का करताय, वेगळी मीटिंग घेऊन तुम्ही का करताय? कारण बघा, पहिला आम्हाला चेक करायचं त्यांचं कम्युनिकेशन कसं आहे, त्याच्यावरती वर्कआउट करायचंय का, त्यांना सांगायचंय का हे तू असं प्रिपेअर कर बाबा, इंग्लिश पण थोडं थोडं बोलायला लाग, जेणेकरून इंटरव्ह्यूला तुझा प्रॉब्लेम होणार नाही. काही लोकांचं सांगतोय ना, आता असे पण लोक क्लासचे आहेत जे फ्लटरमध्ये जॉब करतायत, मराठीत इंटरव्ह्यू दिलेत. अरे पण त्यांचं नशीब चांगलं होतं, मराठी इंटरव्ह्यूवर भेटला. तुम्हाला काय दरवेळेस मराठी इंटरव्ह्यूवर भेटेल याची गॅरंटी आहे का? नाही ना. त्याचा क्लायंटच बाहेरच्या देशातला आहे, लंडनचा आहे, युके मधला आहे किंवा USA मधला आहे, कॅनडा मधला आहे किंवा कुठलाही असेल, कतार वगैरे. तुम्ही त्याला कळणार अय मराठीतच बोल. अरे मी काय म्हणतोय, भाषेचा अभिमान आपल्याला असला पाहिजे ना. पण आपल्याला ना व्यापाराची भाषा पण आहे ना, एक व्यापार करायचा आहे सगळ्या जगाशी, तर इंग्लिश बोलायला यायला पाहिजे. सिंपल, एकदम सॉर्टेड आहे. आता तुम्ही इमॅजिन करा ना, अरे राव आम्ही क्लास अख्खाच्या अख्खा मराठीत शिकवतो, पण याचा अर्थ असा नाही ना रे की आम्ही आमच्या क्लायंटला होतो अय येड्या मराठी नाही बाबा, नाही तर तो बोले भाई दुसरा क्लायंट बघतो. मला काय म्हणणे, आम्हाला अभिमान आहे ना, पण आपण वेगळ्या ठिकाणी दाखवू ना तो अभिमान. कळतंय का? बाहेर गेला, रिक्षावाल्याशी बोलताना मराठीत बोला, ठीक आहे. बसने चाललाय, गाडीवरनं चाललाय, पेट्रोल पंपवर चाललाय, सगळीकडे बोला. पण कंपनीत गेलाय, हा कळतंय, मराठी कलिग्स असेल मराठीत बोला. पण क्लायंट बोलतोय, त्याला मराठीच कळत नाही, त्याच्याशी मराठीतच बोलणार का? नाही होणार. सो जे बीई वाले आणि जे पासआउट आहेत ना, त्यांच्याकडे 2 टाईपच्या गोष्टी आहेत. त्यांना इंटर्नशिप पण भेटू शकते, फ्रीलान्सिंग पण असू शकते, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जॉब पण असू शकतो. या तिन्ही सिनारिओमध्ये तुम्हाला सांगू का, इंटर्नशिपला सुद्धा काही काही कंपन्या कम्युनिकेशन चेक करतात. फ्रीलान्सरमध्ये असा जर क्लायंट भेटला जो नॉन महाराष्ट्रीयन आहे, नॉन मराठी आहे किंवा NRI कुठला असेल आपण असं बोलूया, ठीक आहे, की जो इंग्लिशमध्येच बोलतोय, इंडियात येऊन सुद्धा रिटर्न. माझं काय म्हणणं आहे, तो माणूस इंग्लिशमध्ये बोलतोय, तो लिंक्डइन वरती तुमच्याशी मराठीत चॅटिंग नाही करणार रे. आपल्यावाल्या नाही का, झालं का जेवण असलं बोलणार तो तुमच्याशी. विचार करा की जरा. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुमचं जे लिंक्डइन आहे ना, ते सगळं आम्ही ठरवणार की तुम्ही लिंक्डइनला काय काय टाकणार आहे. तुम्हाला म्हणजे तू असं काय एक्स्ट्राचं नाही टाकणार का? मी तुम्हाला परत सांगतोय, जे मी शिकवलंय तेवढंच मी तुम्हाला टाकायला सांगणार. की हे कारण की कंपनी जेव्हा तुमचं प्रोफाईल बघणार ना लिंक्डइनचं, तेव्हा त्याला हे नाही दिसलं पाहिजे हे कालच कोड करायला लागलंय आणि आज जॉब मागतंय. त्याला दिसलं पाहिजे गेले 3 महिन्यांपेक्षा जास्त हा व्यक्ती फक्त फ्लटरच करतोय. कारण तुमचं प्रोफाईल रेझ्युमेमध्ये लिंक्डइनची आपण लिंक पण देणार, तुमच्या लिंक्डइनची. माझं देऊन काय करू? ठीक आहे. मग आता ही टीम आमची जी आहे ना, ती आधी तुमचं लिंक्डइन प्रॉपर करेल. कारण मागच्या बॅचला आम्ही त्यांना सांगत होतो, काही लोकांनी आम्हाला फाट्यावर मारलं. मी शपथ सांगतोय, मेंटर इथे ऐकतायत, तुम्ही पण बघितलंय, कितीतरी लोकांनी लिंक्डइनवरती एक पण पोस्ट नाही टाकले. त्यांना काय वाटत माहिती का, बहुतेक मास्टरचा क्लास फेमस होईल, मास्टरला रीच भेटेल. अरे येड्या, मी काय म्हणतोय, माझे कनेक्शन आधी एकदा चेक करा. तुमच्या ह्याच्यातनं मला कोण भेटू शकतं कनेक्शन मधनं? तेच ते बंड्या, एक्सलंट वर्क.
दूर, वाव, राडा. अरे त्या व्यक्तीचं कनेक्शन मी नेटवर्कमध्ये आणून मला काय फायदा होणार आहे तुम्हाला समजतंय का? माझं टार्गेट काय माहितीये का? माझं म्हणणं काय, ज्या लोकांनी आधी फाट्यावर मारलं ना, आता तुम्हाला माहितीये का, ती लोक दिवसाला 4-4 पोस्ट करतात लिंक्डइनला. का बरं? का? कारण त्यांच्या लक्षात आलं, ते समोरून क्लायंट पण बोलले, फ्रीलान्सर पण बोलले, तुझ्या लिंक्डइनच्या प्रोफाईलवर दिसत नाहीये तू फ्लटरचं काही काम केलं, इथे शेअर केलं असेल, गीट वरती तू प्रोजेक्ट ऍड केले असतील. आता बघा बरं, गीट वगैरे हे सगळं खूप लोकांना माहित नसतं, पण थोडेफार लोक असेल, गीट ऐकलं तरी असेल ना? हात वर करा, किती लोकांनी गिटअप ऐकलंय? ऐकलंय ना? एवढे लोक आहेत. तुम्हाला माहिती आहे का, गीट पासून गीटवर प्रोजेक्ट कसा टाकायचा, कोड कसा पुश करायचा, पुल कसा घ्यायचा, मर्ज कसं करायचं, सगळंच्या सगळं आम्हीच शिकवतो. हे कंपनी लेवलचं असतं बरं का, पण हे क्लासमध्ये शिकवलं जातं. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळत असेल. हे तुम्हाला लक्षात आलंय का, हे लिंक्डइन बद्दल मी काय बोलतोय? बरं, लिंक्डइनचा अकाउंट किती लोकांचा आहे? आहे. ठीक आहे, किती लोक रेग्युलरली पोस्ट करतात लिंक्डइनवर? हात वर करा. 1, 2, 3, बघा तुम्ही, 4 लोक, 5, 6, बघा एवढ्या लोकांमध्ये. आता अराउंड मी तुम्हाला सांगतो 500 प्लस तर लोक आरामात असतील. तर तुम्ही मला सांगा, जर एवढ्या लोकांमध्ये थोडं डोकं लावा, जर एवढ्या लोकांमध्ये फक्त 6-7 लोक भेटतायत, 10 लोक पकडू चला, काय काय लाजत असेल की हा जाऊन माझं अकाउंट व्हिजिट केलं तर आजच, हा नाही करणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि केलं ना तर दिसतं. आता काही लोकांना हे पण माहित नाही, याचा अर्थ तुम्ही आयुष्यात लिंक्डइन उघडलंच नाहीये. फक्त लिंक्डइन एक कंपनी आहे हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतोय, हे ऐका, बोलू नका, मागे लक्ष द्या. लिंक्डइनचं प्रोफाईल खरं सांगतोय, एवढी गरज आहे ना याच्या पुढे स्ट्रॉंग असायची. कारण की जे फ्रीलान्सर्स तुम्हाला अप्रोच करणार ना, ते तुमच्या प्रोफाईलवरनं करणार. ते त्यांना माहिती आहे की तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात किंवा तुम्ही फ्रेशर आहात. त्यांना माहिती आहे, तुमच्या प्रोफाईलवरनं कळणार त्यांना माहिती आहे की हा माणूस मला कमी पैशात काम करून देऊ शकतो. माझ्याकडे समजा बॅकएंडचे एपीआय आहेत, मला जर फ्रंट एंडचा यूआय बनवून घ्यायचा आहे, जर मी कंपनीला अप्रोच केला, कंपनी मला 5 ते 8 लाखाचं बजेट देऊ शकते. पण हेच जर मी या माणसाकडे गेलो, मी याला 50,000 सुद्धा रेडी करू शकतो. हीच फ्रीलान्सिंगची पॉवर आहे. मग त्याला कळतंय की हा फ्रेशर आहे, याला विचारला, तुम्हाला अप्रोच केला की तुम्ही आमच्या टीमला डायरेक्ट मेसेज करायचा की मला असा अप्रोच केलाय, काय रिप्लाय करायचा ह्यापासून सगळं आम्हीच तुम्हाला सांगणार आहे. कारण मागच्या वेळेस हा जरा घोळ झालाय. आपल्या लोकांनी असं क्लायंटला गोळात घेतलं की त्यांनी दाखवलं की फ्लटरची कंपनीच ह्यांनी बनवले, आपले स्टुडंट. म्हणजे त्यांना एवढं काय काय सांगितलं, सगळं जमतंय, काय पण विचारा, काय पण करू शकतो. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं ना, मला रेझर पे वगैरे ना इंटिग्रेट करायचं आहे, त्यांचा हा प्रश्न, रेझर पे सर काय असतं, हे कशासाठी लागतं ते सांगा आधी. अरे म्हटलं, तू तर बोल वचन दिलेत की नाही ते. मग तेच मी तुम्हाला सांगतोय, त्यापेक्षा आम्ही जे सांगू ना त्या गोष्टी त्यांना सांगायच्या. रादर तुम्ही इमॅजिन करा, आम्ही एवढे ॲप्लिकेशन बनवलेत, आम्हाला माहिती आहे ना की समोरच्या क्लायंटला काय रिप्लाय दिल्यानंतर त्याचा प्रोजेक्ट कन्वर्ट होऊ शकतो. ते सगळेच्या सगळे पैसे तुम्हालाच ठेवा, आम्ही इथे कुठेही पिक्चरमध्ये नाहीये. बरं, एवढं तर कळतं, अकाउंट शिवाय पैसे आमच्या अकाउंटला येणार नाहीत का? असं पण असतं, तुमच्या अकाउंटला आले तरी ते माझ्या घरात दिसत आहेत? नसतं रे असं. माझं फक्त टार्गेट काय माहिती का, मी तुम्हाला सांगतोय, एक प्रोजेक्ट करा रे, एक प्रोजेक्ट रिअल टाइम करा. मग स्वतःच्या घरचा बिझनेसचा ऍप्लिकेशन बनवला ना तरी चालेल. तुम्ही एक प्रोजेक्ट जरी भारी केला ना, तुमचा कॉन्फिडन्स असला वाढेल ना, तुमच्या लक्षात येईल, अरे ऍप्लिकेशन असं चालतं आणि मला ते बनवता येतं. आणि मी म्हणून सांगतोय, अतिशयोक्ती कुठल्याही गोष्टीची केली जाणार नाहीये. एक लक्षात ठेवा, लिंक्डइनचं प्रोफाईल तर मेंटेन करायचंच आहे सगळ्यांना. दुसरी गोष्ट म्हणजे गिटअप वगैरे याचं ट्रेनिंगच आम्ही देतो. एकही व्यक्तीचा कोड इकडे गिटला पुश नाही झाला असं होणार नाही. जेवढे ऍप आपण बनवणार सगळे गिटला असणार. प्लस त्या ऍपची कॉपी, म्हणजे कळते ना, सगळे ऍप मोबाईलमध्ये सुद्धा असणार. कधीही तुम्ही इंटरव्ह्यूला गेले, इंटरव्ह्यूवर बोलू शकतो ना, तुझ्या मोबाईलमध्ये आता ऍप आहे का, तुम्ही त्याला काढून दाखवू शकता, हे माझं काम आहे, हे 15-20 ऍप मी बनवले होते. मग तो तुम्हाला विचारू शकतो, कुठला ऍप आहे ज्याच्यात तू फायरबेस वापरलं, त्याला ते फायरबेस दाखवा. कुठला ऍप आहे ज्याच्यात एपीआय बाइंडिंग वापरलं, एपीआय बाइंडिंग दाखवा. कुठला ऍप आहे जे कम्प्लीट ऍप आहे विथ स्टेट मॅनेजमेंट, ते ऍप उघडून दाखवा. म्हणजे आता मी जे शब्द बोलतोय हे फ्लटरच्या कन्सेप्ट आहेत. जे मी आता शब्द बोललो ना सगळे, या फ्लटरच्या कन्सेप्टमध्ये. मग आता मला सांगा, मी परत सांगतोय, ज्यांना मी काय बोलतोय हे कळत नाहीये ना, तुम्ही थोडं लेक्चरला स्टार्ट होईपर्यंत थांबा. कारण तुम्हाला तसंही जे गीट वगैरेचे शब्दच ऐकले नसेल तर तुम्हाला काही कळणार नाही. पण आय होप इथपर्यंतचं तर सगळ्यांना क्लिअर असावं. ठीक आहे, परत सांगतोय, आम्हाला काही कंपन्या अप्रोच करण्यासाठी 3 वेने अप्रोच करतायत. ते मी तुम्हाला एकदा सांगून टाकतो. एक तर फ्रीलान्सिंगसाठी आम्हाला पण अप्रोच करतायत.
मग आम्ही कोणाला निवडणार? क्लासचे जे स्टुडंट आहेत त्यांनाच आम्ही निवडणार, ठीक आहे. पण आता इथे लोकांना वाटेल पार्सिलिटी होणार का? नाही होणार. तुमच्या रँकिंगनुसार तुम्हाला फ्रीलान्सिंग दिलं जाईल. दुसरी गोष्ट, आता बघा ना, इंटर्नशिप असतात. इंटर्नशिप म्हणजे काय ना, 6 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी ते कंपनी तुम्हाला जॉबवर घेणार आणि तुम्हाला पे पण करणार. आणि तिसरं म्हणजे डायरेक्टली जॉब देणार आहे, ठीक आहे. हे पार्ट आहे, हे आम्हाला पण अप्रोच केला जातो. सो आम्ही ह्या 3 वरती काम करणार आहे. पण सगळ्यात पहिली प्रायोरिटी काही असो BE आणि पासआउट लोकांना असेल. कारण BE आणि पासआउटवाल्यांचं मला माहिती आहे की त्यांचं अवघड आहे. BE संपेल कधी हे पण कळणार नाही, 1 वर्ष कधी जाईल. आणि जे पासआउट आहे ना, ते तर दिवस ना दिवस मोजत असतात की आता 1 महिना 1 दिवस झाला मी बेरोजगार आहे, 2 महिने झाले, 3 महिने झाले, असं होणार त्यांचं. पण तुम्हाला सांगतोय, तुम्हाला आधी जॉब लागेल. आता मी एक काम करतो, आता मला आहे ना स्टार्ट करायचं की फ्लटर रिलेटेड मी काय काय शिकवणार आहे ते सांगायला. पण ह्याच्यापर्यंत आहे ना प्रॅक्टिकल आणि आपली बॅच कसं असणार आहे एवढाच जरी क्लिअर झालं असेल तर आहे ना, नक्की मला सांगा, कळलंय का तुम्हाला? जर काही आत्ता प्रश्न असेल ह्या रिलेटेडच, एवढ्या रिलेटेड विचारा, म्हणजे शेवटी सॉर्टेड राहील जरा गोष्टी. मग तुम्ही ना कंटेंट वरती बोलू शकता. चला, कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. होऊ शकतं. मी परत सांगतो, याचा प्रश्न आहे का सगळ्यांनी? छान प्रश्न आहे बघा. याचं काय म्हणणं आहे की सर तुम्ही जे बोललाय ना की इथे बघा, ट्यूसडे, वेडनेसडे वगैरे थर्सडे मी बोललो ना, हे 3 दिवस कुठे गेले ते? हां, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे हे BE आणि पासआउटसाठी आहे. पण मी काय बोलतोय, हे कोणाला रिस्ट्रिक्शन नाही आहे. तुम्ही जर कॉलेज मॅनेज करून जर 8 ते 11 येऊ शकताय ना, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि एक चांगली गोष्ट सांगतोय, तुम्ही स्वतःहून कॉलेज मॅनेज करू शकता, कारण आम्ही तुम्हाला बॅचच्या सुरुवातीलाच इंटर्नशिपचं लेटर देतो. तुम्ही त्यांना सांगा ना, माझे इंटर्नशिपचा टाइम 12 वाजेपर्यंत आहे. सकाळी 7 ते 12 मला जावं लागतं. 12 नंतर मी कॉलेज पण जॉइन करू शकतो. तेवढा वेळ तुम्हाला भेटेल ना, तर तुम्ही इथे पण येऊ शकता. या रे, मी म्हणतोय वाया नका घालू दिवस. शपथ सांगतोय, जर सगळी लोकं जर स्ट्रॉंग बनले ना, आई शपथ सांगतोय, पैसा ही पैसा होगा. आई शपथ सांगतोय. म्हणजे मला कसं दिसतंय, की अरे जर कोडिंग येतंय ना, तर आम्हाला पण अपॉर्च्युनिटी भेटता येईल ना, की आम्ही बोलू शकतो, "अरे कोण पाहिजे? कोणाला पण उचल, यातला तू बोट ठेव, तो माणसाला कोड येत असेल." पण जर तुम्ही इथे टाळाटाळ केली ना, आणि मी परत सांगतो, ज्यांना टाइमपास म्हणून वाटते ना क्लास, 1 किलोमीटरमध्ये पण फिरकू नका इथे, ठीक आहे. काही लोकांना असं वाटू शकतं, अरे काय बोलतोय तू? माझं एवढंच म्हणणं आहे, हा कोडिंगचा क्लास आहे आणि इथे फक्त कोडिंगच शिकवलं जाणार आहे. परत सांगतोय, जॉब ही आपल्याला भेटलेली एक संधी आहे, असं का नाही समजत आहे तुम्ही? अरे मी सांगतोय, जे कंपन्या माझ्याशी कनेक्टेड आहे, तो मला एक्स्ट्राचा मिळालेला चान्स आहे. चान्स आहे. का सांगा? ते माझ्याकडनं पैसे घेतात का कॅन्डिडेटचे? नाही. माझे कॅन्डिडेट जर प्लेस झाले, माझा पुढे काउंट वाढू शकतो. जर मी एवढी लोक जर प्लेस करू शकलो, 700च्या 700 लोक जर त्या लोकांनी मला सांगितलं आता आम्ही 700 इंटेक घेऊ शकतो, अख्ख्या पुण्यामधल्या मला फ्लटरच्या कंपन्या कनेक्ट झाल्या. तुम्ही इमॅजिन करा ना, ह्याच्यामध्ये माझा पण काहीतरी फायदा होणारच आहे ना, जो दिसताना डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट फायदा आहे. कुठलाही पुण्यातली फ्लटरमध्ये काम करणारा व्यक्ती माझ्याच क्लासचा स्टुडंट असेल. मग मी कंपन्यांना मॅनिप्युलेट पण करू शकतो, की काय ॲप बनवताय सांगा. आपल्याला कळू शकतं की हे बहुतेक फ्युचर आहे. हे हे चाललंय, म्हणजे हे एवढ्या कंपन्या ह्या सेमच प्रोडक्टवरती कामं करतायत. ह्या टाईपचे प्रोडक्ट फ्युचरमध्ये येणार आहे. आपण थोडं तसं सिमिलर बनवायचा ट्राय करू. काही लोक बोलतील, "सर हे चुकीचं नाही." राहू द्या. ठीक आहे. ज्यांना चुकीचं वाटतंय त्यांनी काही बोलू नका. ठीक आहे. चला, तुझं जे आन्सर होतं ते असं आहे, तू वेळ जर मॅनेज करू शकला 8 ते 11. आता मी तुझ्यासाठी लेटर दुसरं नाही देऊ शकत, तुझ्या बाईंना येऊन भेटणे नाही. ठीक आहे. म्हणजे एक्झाम्पल सांगितलं. का माहिती आहे का, मी अनुभव खूप घेतलाय आणि काही कॉलेजेसची नावं मी घेत नाही, पण तुम्हाला तर माहितीच आहेत. ठीक आहे. ते कॉलेजेस स्पेसिफिकली तुम्हाला बोलतील, अच्छा तू कोर्ट वेबला चाललाय का? ठीक आहे. त्यावेळेत तुम्हाला ते अलाउ करतील याची गॅरंटी नाही, मी बोलू शकत नाही. पण FE SC TE वाले, म्हणजे जे आता TEला जाणार आहे, SCला जाणार आहे किंवा फर्स्ट इयर अदर जे कोणी असेल, BE आणि पासआउट सोडून, यांनी ना इथे जरी तुम्ही आले ना, वेलकम. आई शपथ सांगतोय, तुम्ही सिद्धेश थोरात लवकर बनाल तो, जो लवकर जॉब घेईल. मी 100% सांगतो, कारण की अरे इथे एक्स्ट्राच्या असाइनमेंट आहेत, अरे यांच्या असाइनमेंटच फ्लटरच्या आहेत. तुमचं अख्खं बॅचला कोर्स आणि ह्या सगळ्या सिनारिओमध्ये हे एक्स्ट्राची प्रॅक्टिस करणार, हे मी तुम्हाला लिहून देतो. मला 1 मिनिट सांगा, लक्ष द्या. ही पार्सिलिटी नाही रे, तुमच्या लक्षात येते का? हे ते एक्स्ट्राचा वेळ देऊन एक्स्ट्राचं काम करतायत. तुम्ही या, तुम्ही करा. पण बघा, मी हे पण सांगतोय बरं का, जर तू नाही येऊ शकला, पण तुला असाइनमेंट तर दिसणार ना त्यांना काय दिले. मग तुला जर वाटलं की मी माझ्या वेळेनुसार सॉल्व्ह करू शकतो, तुला डाऊट्स आले तरी आम्ही सॉल्व्ह करणारच की. म्हणजे असं नाही की तुला वाळीतच टाकलंय आम्ही ह्यासाठी, असं नाहीये.
कोणी पण करू शकतं, आमचा असा प्रॉब्लेम नाहीये. फक्त इथे आले ना तर मेंटर असतील रे, म्हणजे ते थांबलेले असतील, प्रत्येक लाईन अँड लाईन कोडचं एरर पासून सगळं सांगतील. हे तुला मेसेजवरती आम्ही फार फार तर काय सोल्युशन देऊ रे, पण इथे तुझं डाऊट पण सॉल्व्ह होईल. तू क्रॉस क्वेश्चन पण करू शकतो ना, हा मी हे ट्राय केलं, मग आता ही एरर काय येते, हा चान्स तू घरनं करताना नाही भेटणार ना, हे बोलतोय. म्हणून म्हणतोय ऑफलाईन ट्राय करा. बरं चला नेक्स्ट, अजून काय क्वेश्चन असेल. आत्ता हे मे मध्ये सुट्ट्याच आहेत, ठीक आहे. जे लोक पास आउट आहेत त्यांच्यासाठी सांगतो ऐका, किंवा जे कॉलेज स्टुडंट जास्त आहेत आपला काउंट, ठीक आहे. मे मध्ये अख्खं तुमचं एक्झाम असते, त्यावेळेस क्लासला सुट्टी असते. पण जे बीई वगैरे वाले जो लोक पास आउट, म्हणजे पास आउट वाले लोक, बीई वाले पण एक्झाम देत असतील ना की नाही देणार? हां देणार, ठीक आहे. जे पासआउट आहेत त्यांचा वेळ वाया नाही जावा ना, यासाठी आम्ही ना त्यांच्यासाठी एक्स्ट्राचे सेशन घेतले जाणार आहे. कारण मग त्यांचे बाकीच्या गोष्टी आम्ही सॉल्व्ह करून घेणार आहे, की त्यांचं लॉजिक कसं आहे. पण त्याच्यामध्ये फ्लटरचा कुठेही टच नसणार आहे, म्हणजे तुम्हाला सोडून ह्यांचं काही असं वेगळं केलं जाणार नाही, पण त्यांचं लॉजिक आणि ह्या गोष्टींवर जास्त फोकस केला जाणार आहे. म्हणजे जे पासआउट आहे ना त्यांचा अख्खा महिना वाया नाही जाणार. त्याचा पण आम्ही प्लॅन बनवला आहे, की पासआउट जे आहेत त्यांच्यासाठी 1 महिना ते काय करणार, ते काय घरी जाणार का? म्हणजे 3-4 आठवडे शिकले, आता हा अख्खा महिना शिकलोय, पुढचा अख्खा महिना घरी, आणि परत आलेच नाही तर डायरेक्ट ऊसाची कंपनी भेटली एखादी तर. मग तसं नको व्हायला, म्हणून ते कळलं ना, पास आउट म्हणजे जे कॉलेजला आहे त्यांना तर सुट्टी. का तुम्ही येऊ शकता का मे मध्ये? हं, हं, हं. जे हो तेच बोलतायत, ज्यांना काही घेणं देणं नाही स्वतःच्या आयुष्याचं, ठीक आहे. बॅकलॉग वगैरे लागला चुकून, ठीक आहे. मला असं नकोय, सुट्टी घ्या, अभ्यास करा. बघा कॉपी अभ्यास काय तो तुमचा चॉईस आहे, ठीक आहे. ते मी नाही सांगणार. मी जरी बोललो नीट अभ्यास करा मित्रा, तरी तुम्ही लिहिलं बेंचवर, काय बोलू शकणार? चीट नेल्या. आता मी ह्या वाक्यांवर बोलणे चुकीचं ठरेल. मी लय शहाणपणा सांगून छान नाहीये, की मित्रांनो खूप नीट अभ्यास करा. ज्याने स्वतःने लय मोठे दिवे लावलेत तो हे बोलू शकतो. मी काय दिवे लावलेत माझं मला माहिती, ठीक आहे. एक एक एवढं 4 लाईनचा कोड, काही लाईन असायच्या ना त्या आपण कॉपी करून नेल्यात. का माहितीये का? मी काय बोलायचो, आता एवढं तर घेतलंय, हे कशाला वाचू? त्या नादात अख्खं सगळं खिशात होतं. एक चिठ्ठी ह्यासाठी असायची की कुठल्या खिशात काय आहे? ते महत्वाचं आहे, दिशा पाहिजेत. अरे नाहीतर शोधायला विचार करा ना, रन टाइमला शोधणार कुठनं, कुठल्या खिशात ना कुठला काढायचं गोष्ट. हे पण केलंय. अजून एक गोष्ट, देवाच्या कृपेने माझ्या पुढे जो बडे माझा मित्र आहे तो कंपायलर आहे. कंपायलर म्हणजे त्याचं कोडिंग चांगलं, म्हणजे त्यालाच माहिती आहे आता चांगलं की कसं. पण त्याचं कोड ना छापो काम असायचं, एकदम छापो काम. सेमीकोलन त्याचा राहिला, माझा पण राहायचा. मला काय वाटायचं नसेल म्हणून त्यांनी नाही दिलं. आपल्याला येते का मग शहाणपणा कशाला? तंतोतंत कोडिंगचं सगळं कॉपी पेस्ट असायचं. पण तुम्ही लक्षात घ्या, तेव्हा मी नाही केला अभ्यास, नाही हेच बरं झालं. मला ना, मी शपथ सांगतो, मी आधी पण सांगितलं लेक्चरमध्ये, मला MCA ला ना हे कळलं की मला BCS मध्ये जावा होतं आणि मला त्याच्यामध्ये 70 मार्क्स आहेत. आणि मला हे MCA ला कळलंय की मी बोललो अरे जायला जावा कसलं अवघड आहे. आणि तेव्हा कॉलेजला अवघड वाटतं जावा, माहितीये का? जावा होतं म्हटलं केवढी अवघड लँग्वेज आहे. मग म्हटलं की माझे मित्र बोलले अरे येड्या तू पण BCS माणूस आहे ना, मग तुला पण असेल ना जावा. मी बोललो छे रे, नाव पण नाही ऐकलं मी. ते बोला अरे येड्या BCS सगळ्या BCS ला असतं, तुला कसं नव्हतं? घरी गेलो, रिझल्ट बघितले, 70 मार्क्स आहेत. विचार करा, म्हणजे एवढे चांगले मार्क्स पडलेत, पण लँग्वेजचं नाव नव्हतं माहिती. म्हणजे तिथं तर लय छापो काम होतं. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये होतो आधी मी. पण मी तुम्हाला हेच सांगेल, तेव्हा जेव्हा कॉप्या केल्या ना, जेव्हा कळलं ना कोडिंगमध्ये मजा आहे, त्यानंतर एकदा सुद्धा कॉपी नाही केली. पण तेव्हा सेमिस्टर संपत आले होते. म्हणजे मला दुर्दैव हेच वाटतंय की तेव्हा तेव्हा किती मी शहाणा बनलो. फक्त एकच सेमिस्टर होतं बाकी राहिलेलं. त्यावेळेस आहे ना MCA 3 वर्षाचं होतं बरं का. मी जेव्हा पास आउट झालोय, आता MCA सुद्धा 2 वर्षाचं आहे. तेव्हा ना 2.5 वर्ष कॉलेज असायचं आणि 6 महिने इंटर्नशिप होती आम्हाला. तर मी सेकंड इयरच्या शेवटी शहाणा बनलो. मग मी एक सेम मनापासून अभ्यास केला आणि तेव्हा आहे ना कॉपी करायची नाही असं ठरवलं. आणि मी देवाला पण म्हटलं की देवा माझ्या बरोबर राहा. देव पण बरोबर होता. मला सगळ्या त्या ह्याला पहिलाच बेंच होता. देव म्हणला भाई तू मागतोच आहे तर मी दिलाच पाहिजे, घे. पहिला बेंच होता, पहिला बेंच. मी बोललो क्या बात आहे देवा, म्हणजे ठरवलंच आहे. मला असं वाटायचं आता मी फेल होते, पण मी लकीली म्हणजे पास झालो, माहिती का. आणि मला तेव्हा कळलं, मला तेव्हा आहे ना 63% पडलेत. म्हणजे त्या त्या सेमिस्टरमध्ये 63% विदाऊट कॉपी करता. पण कॉपी करून मला 73 पडत होते. म्हणजे माझा लॉस झालाय. कळतंय का? म्हणजे लोकांचा फायदा होतो, माझा लॉस झालाय. ठीक आहे, कळतंय का तुम्हाला? चला असो, लक्ष द्या इथे. बरं, ते जे क्वेश्चन होतं ते सॉल्व्ह झालं. ते एक्झाम आहे तर सुट्ट्या असणार आहेत, मेचा अख्खा महिना सुट्टी असते. ठीक आहे, मी इथंच असतो.
ह्या लोकांचे सेशन पण मीच घेणार आहे सुट्ट्यांमधले, काळजी करू नका. जे पास आउट आहे ते माझ्याशीच भेटणार, मीच त्यांना सांगणार. त्यांचं कम्युनिकेशन पासून सगळ्या गोष्टी पूर्ण प्लॅन आम्ही त्यांच्याबरोबर बसून तेच बनवणार आहे. कारण सुट्टी घेऊन आम्ही कुठे जात नाही. हे बघा मी इथेच असतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बोला. अरे विचारा, हे इथपर्यंत काय डाऊट असेल तर मी नंतर, मला कोर्स रिलेटेड सांगायचंय, महत्त्वाचे टॉपिक काय आणि तुम्ही काय करा, इंटरनेटवर सर्च करा की मला फ्लटर शिकायचं तर मी कुठले कुठले मेन टॉपिकवर फोकस केला पाहिजे. ते हेच टॉपिक येतील जे मी इथं लिहिते. कळतंय ना? चला मग प्रश्न नाही आहे, हे कळलंय. चला आता जर कोणी बोललं ना प्रॅक्टिकल नाही का आमचं, हे नाही का, मी त्याला बुचकळणार आणि बोलणार मग हे काय सांगत होतो. ठीक आहे, हे सेमच असणार आहे बरं का. ठीक आहे, चलो असं लक्ष द्या. चला हां, जॉब करताय 8 ते 5, पण तुम्ही बघा, मी तुम्हाला आधी पण भेटलोय, मी तुम्हाला सांगितलंय की कसं असतं, तुमचा सिनारिओ आहे त्याच लोकांना बाजीगर बोलतात माहिती आहे ना, जी लोक मेहनत करून पुढे जातात. आता तुम्ही जॉब करताय, आता हे जॉबला आहेत ऑलरेडी, यांचा सिनारिओ कसा आहे, त्या वेळेमध्ये हे जॉब पण करणार, मग हे कसं प्रॅक्टिस करणार. पण तुम्हाला नंतर आल्यानंतर प्रॅक्टिस करावी लागणार. पण तुम्हाला नंतर पण डाऊट आले, तुम्ही ग्रुपवर टाकू शकता ना, कारण ग्रुपवर मेंटर असतात ना, ते तुम्हाला सॉल्व्ह करतील. तुम्हाला वाटलं 5-6 नंतर तुम्हाला इथे येऊन बसायचं, जर अवेलेबल असेल ना लॅब वगैरे, तुम्ही काही काही लोक तुम्ही बघा ना बाहेर बसलेले असतात, तुम्ही नोटीस केलं का, इथे असतात खाली लॅबमध्ये असतात, तुम्ही तुमच्या वेळेनुसार येऊ शकता. पण मी हे पण सांगतोय, जर मेंटरचा टाइम मॅच नाही झाला तर मेंटर असेल याची गॅरंटी नाही. पण तुम्ही ग्रुपवर टाकलं ना, आमच्यापैकी आम्ही 6-7 लोक एका ग्रुपमध्ये असतो, कोणीच पण तुम्हाला आन्सर देईल, एवढं तर 100% तुमचं क्वेश्चन राहणार नाही, एवढं तर नक्की. त्या दिवसाचा त्या दिवसामध्ये सॉल्व्ह होईल, फक्त एखाद्या तासाचा गॅप असेल किंवा 5 मिनिटात पण सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे, एवढं तर गॅरंटी मी देतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. जे जावाच्या बॅचला त्यांना बघितलं असेल राव, क्वेश्चन पडल्यानंतर आन्सर दिले जातात लगेचच्या लगेच. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. सांगू का फ्लटरचं, सांगू का आता? हां चला लक्ष द्यायचं. फ्लटरमध्ये ना मित्रांनो, मेन म्हणजे ना 2च गोष्टी असतात. प्लीज आता मनापासून ऐका बरं का, सगळ्यांसाठी हे युजफुल आहे, सगळ्यांसाठी. ठीक आहे, बघा मला सांगा, एक असतं UI. UI म्हणजे स्क्रीनवर जे जे दिसतं ते छान छान आपल्याला. तुम्ही मला सांगा, इथे ना बटन्स दिसतात आपल्याला, काय काय चित्र असतात की नाही, ज्याच्यावर क्लिक केलं की नवीन पेजला जातं, याला बॉटम नॅव्हिगेशन बार म्हणतात. माहिती आहे ना? इथनं काय होतं सांगा, इथं क्लिक केलं, अरे आठवण ना, रील्स, इंस्टाग्राम रील्सवर क्लिक केलं की रील्स, प्रोफाईलवर केलं की आपलं प्रोफाईल, इथे सर्चमध्ये केलं की सर्चमध्ये जातो. माहिती आहे ना? हे एवढं तरी कळतं ना. मग इथे मध्ये आहे ना, आता समजा मला सांगा, हा ॲप बार आहे, म्हणजे वरती इंस्टाग्रामचं नाव, इथे स्टोरीज असतात, स्टोरी स्टेटस असतं की नाही. अरे इंस्टाग्राम ॲप बघितलं ना, इथे स्टोरीज आहेत. आणि तुम्ही बघा ना, एका मेन पेजला आपण होम पेजला गेलो की आपल्याला पोस्ट दिसतात, इथे लाईकचं बटन असतं, कमेंट असतं, शेअर करू शकतो, इथे बुकमार्क पण असतं, सेव्ह करतो ना, सेव्ह, बुकमार्क सेव्ह. ठीक आहे, सेव्ह असं एक लोगो असतो, असा बघितलं असेल ना असं. मग आपण याला कोणाला तरी हे फॉरवर्ड पण करू शकतो, त्या व्यक्तीला त्या कमेंट पण करू शकतो, लाईक पण करू शकतो. आता मला सांगा, लाईकचं बटन दाबलं, काउंट वाढतो की नाही? वाढतो ना. पण लाईकचं बटनला तुम्ही कसं कळलं की हे लाईक करायचं, तर 2 ऑप्शन असतात इंस्टाग्राममध्ये, ह्याच्यावर डबल क्लिक केलं तरी लाईक होतं, बघितलं नाही? ह्याच्यावर डबल टॅप केलं तरी पण लाईक होतं. मग लाईकचा काउंट समजा 500 असेल, तुम्ही 500ला इथे क्लिक केलं तर 501 होतो. एक तर लाईकचं सिम्बॉल पण असतं की नाही, थम्सअप असतो बरोबर, किंवा हार्ट असतं. ठीक आहे, असं. आता नोटीस करा, कमेंटसाठी एक लोगो असतो. आता मला सांगा, डबल टॅप केल्यावर कमेंट होते का ऑटोमॅटिक? नाही ना. एवढं तर कळतं ना. म्हणजे याचा अर्थ, कुठल्या बटनवर क्लिक केल्यानंतर स्पेसिफिक ॲक्शन घेतली पाहिजे, यासाठी पण लॉजिक लावत असतील की नाही. मग तुम्हाला सांगतोय बघा, आता सगळ्यांना कळेल, प्लीज लक्ष द्या. तुम्हाला एवढं जरी लेक्चरमधनं कळलं ना आजच्या, तरी इनफ आहे. आजचं लेक्चर एकदम मस्त झालं. पुढच्या लेक्चरला एकदम आपण प्रॉपर शिकायला घेणार आहोत. आता बघा, इथे ना हार्ट आहे, इथे कमेंट आहे आणि इथे शेअर आहे, बरोबर. आता नोटीस करा, ही पोस्ट अशीच एवढीच दिसली पाहिजे. सगळ्यांचं इंस्टाग्राम चेक करा ना, त्यांच्यामध्ये पोस्टची साईज सेमच असते, माहिती आहे ना. हां, सेमच असते. पण तुम्ही हेच वेबवर ओपन करा बरं, इंस्टाग्राम वेबवर पण दिसतं, तर पोस्टची साईज आपल्या मोबाईलपेक्षा वेगळी दिसते की नाही. याचा अर्थ इंस्टाग्रामचं ते ॲप आहे ना, ते रिस्पॉन्सिव्ह आहे. रिस्पॉन्सिव्हचा अर्थ असा होतो, मी जर टॅबमध्ये ओपन केला त्याचा लुक अँड फील वेगळा आहे, मोबाईलवर ओपन केला लुक अँड फील वेगळा आहे, वेबमध्ये म्हणजे ब्राउझरवर ओपन केला लुक अँड फील वेगळा आहे. आणि हे फ्लटरमध्ये करता येतं. ठीक आहे, रिस्पॉन्सिव्हनेस सोपं आहे, असं काही अवघड नाही. पण आता आपण मोबाईलचं बोलूया. मला सांगा, हे सगळंच्या सगळं दिसतंय ना, याला म्हणतात UI. काय म्हणतात याला? UI. प्लीज लक्ष द्या रे, प्लीज लक्ष द्या. याला काय म्हणतात? UI. आणि मी इथे क्लिक केल्यावरती काउंट 1ने वाढव, शेअर केल्यानंतर मला इथे लिस्ट दाखव,
त्याच्यातलं मी कोणाला तरी शेअर केलं त्याच्याकडे जाईल, किंवा मी इथे कमेंट केलं ती कमेंट डेटाबेसमध्ये स्टोअर झाली पाहिजे, कारण मी नंतर परत आलो ह्या पोस्टला तर ती मला कमेंट दिसते की मी अशी कमेंट केली होती. कळतंय ना रे? मग ह्या झाल्या फंक्शनॅलिटी. काय झाल्या या फंक्शनॅलिटी. आता मी तुम्हाला सांगतोय, नीट ऐका, प्लीज लक्ष द्या, प्लीज लक्ष द्या, ऐका. तर आता होतं कसं माहितीये का, कुठलंही फ्लटरचंच काय कुठलंही ऍप घ्या, एखादं ऍप दिसतं त्याला UI असतो आणि त्याला फंक्शनॅलिटी असते. तर मी तुम्हाला भारी गोष्ट सांगतो, फ्लटर एवढं छान लेवलला आहे ना, UI बनवायचा आहे प्रोग्रामिंग लँग्वेज डार्टच आहे, फंक्शनॅलिटी लिहायचे प्रोग्रामिंग लँग्वेज डार्टच आहे. पण हे अँड्रॉइडमध्ये असं नव्हतं. अँड्रॉइडमध्ये UI बनवायला कोण आहे का अँड्रॉइडमध्ये ऍप बनवलेलं? UI बनवायला काय वापरायचे? पटपट हात वर करा आणि सांगा. XML. क्या बात आहे ताई, छान. XML. आणि लॉजिक लिहायला जावा. म्हणजे कळते का तुम्हाला, इथे XML वेगळी फाईल असायची UI साठीची, त्याचा कोड वेगळा, सिंटॅक्स वेगळा, आणि जावाचा सिंटॅक्स वेगळा. फ्लटर काय म्हटलं माहितीये का, अरे UI बनवायचंय ना, टेन्शन नको घेऊ, डार्ट वापर. फंक्शनॅलिटी लिहायचे, डार्ट वापर. म्हणजे UI आणि फंक्शनॅलिटी दोन्ही कशात बनणार? डार्टमध्ये. म्हणजे आपल्याला काय शिकायचंय? डार्ट. मग तुम्ही म्हणाल सर फ्लटर मग काय? फ्लटर हे फक्त फ्रेमवर्क आहे ज्याची प्रोग्रामिंग लँग्वेज डार्ट आहे. लक्षात राहील ना? मग आता तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आपण काय शिकणार आहे ते पण सांगतो, नीट ऐका. हे छान छान चित्र कसं दिसणार, याच्या क्लिकवरती इथे काउंट वाढला पाहिजे, हे सगळं आपण करणार, नीट ऐका. पण तुम्हाला माहिती आहे का, यांचे सर्व्हर पण असतात. बरं ठीक आहे, सर्व्हर हा शब्द किती लोकांनी ऐकला त्यांनी हात वर करा. सर्व्हर. हा बघा, मी बेसिक एक्झाम्पल देतो, नाही कळलं ना मला परत परत विचारा, मी परत परत सांगेन. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया, प्लीज लक्ष द्या, बोलू नका अजिबात कोणी, फक्त डिस्टर्ब होणार नाही तर. ठीक आहे, लक्ष द्या. मला सांगा, आपण इंस्टाग्राम ओपन केलं, आपण होम पेजला असतो, ज्याच्यावरती आपल्याला लेटेस्ट काहीतरी पोस्ट वगैरे दिसत असतात, ज्या मित्रांनी आपण ज्यांना फॉलो करतो, मित्रांनी म्हणण्यापेक्षा आपण ज्यांना फॉलो करतो त्यांच्या आपल्याला स्टोरीज दिसत असतात. रिसेंट स्टोरी कोणी टाकली असेल तर ती सुरुवातीपासून जुन्या जुन्या स्टोरींपर्यंत दिसत राहतात. कळतंय ना नक्की मी काय बोलतोय? त्या स्टोरीचा टाइम असतो 24 तास. 24 तासानंतर ती स्टोरी ऑटोमॅटिकली रिमूव्ह केली जाते, हे तुम्हाला पण माहिती आहे. आपल्याला स्टोरी ठेवायची असेल तर तिथं प्लसचा सिम्बॉल असतो, किंवा आपल्या आयकॉनवरती क्लिक केलं की आपण स्टोरी आपण पण ठेवू शकतो, स्टेटस ठेवू शकतो. हे कळतंय ना? इंस्टाग्राम वापरताय ना नक्की, किंवा वापरलं तरी असेल ना एकदा तरी? नाही नाही काय म्हणताय तरी, काय म्हणजे मला विशेषच वाटते काय काय लोकांचं. असलं काय बनवलं, नासामध्ये लागला जॉबला, इंस्टाग्राम नाही वापरलं, मे बी टिंडर वापरला असेल, जे अजून बिना कामाचं ऍप आहे. ठीक आहे, तुम्ही काही लोक नाही सर बिना कामाचं नाही, मला माझा लाईफ पार्टनर तिथनंच भेट, अरे बघा. ठीक आहे, सावध राहा. ठीक आहे, चला लक्ष द्या, जाऊ द्या, विषय सोडून द्या. फ्लटर आपण शिकणार आहोत, तर इंस्टाग्राम ऍप बद्दल ऍटलिस्ट आहे ना तुम्ही एकदा तरी इंस्टाग्राम ऍप बघा, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, मला सांगा आता प्लीज लक्ष द्या. हे इंस्टाग्रामचं ऍप आपण ओपन केलं, आपल्याला इथे पोस्ट दिसतात की नाही सगळ्यांना? ठीक आहे, नवीन नवीन पोस्ट आलेल्या. मग आता तुम्ही नोटीस कराल, जेव्हा आपल्याला त्या पोस्ट दिसतात ना, तर तुम्ही नेट आहे ना लगेच बंद करा. पोस्ट दिसल्या की नाही एकदा नेट बंद करा, स्क्रोल करत जा, स्क्रोल करत जा, एका ठिकाणी पोस्ट दिसायच्या बंद होतील. हे कळतंय अशा लोकांनी हात वर करा. हा, याचाच अर्थ काय आहे एकदा सांगा मला? जेवढ्या लोड झाल्या होत्या ना पोस्ट तेवढ्याच दिसत आहेत. नवीन जर पोस्ट मला पाहिजे असेल तर माझं इंटरनेट कनेक्शन ऑन पाहिजे. मग मी इंटरनेट कनेक्शन ऑन केलं, रिफ्रेश केला, तर लगेच मला अजून पोस्ट दिसायला लागू शकतील. बरोबर आहे माझं वाक्य? मग आता माझा प्रश्न नीट ऐका. या ऑलरेडी आता मला इथे जेवढ्या पोस्ट दिसत आहेत, माझ्या मोबाईलमध्ये बाय डिफॉल्ट इंस्टाग्रामच्या पोस्ट होत्या का? याचाच अर्थ दूर देशातनं किंवा दुरून कुठनं तरी या पोस्ट इथे लोड होत आहेत आणि मी इथे नेटवर्कमधनं कनेक्टेड आहे. याच गोष्टीला आपण काय बोलतोय? सर्व्हर. आता सर्व्हरमध्ये दोन माणसं असतात, एकाला म्हणतात स्टोरेज. स्टोरेज म्हणजे फोटो वगैरे, फोटो अपलोड केला असेल ना, खरं सांगा रे, इंस्टाग्रामला फोटो अपलोड केला आणि आपण आपल्या मोबाईलमधनं तो फोटो डिलीट केला, म्हणजे गॅलरीमधनं, तर तो इंस्टाग्रामवरनं ऑटोमॅटिकली डिलीट होतो का? आहे ना कॉमन सेन्स? हा, म्हणजे याचा अर्थ तो फोटो तुमच्या मोबाईलमध्ये आता स्टोअर नाहीये, तो इंस्टाग्रामच्या सर्व्हरमध्ये जो स्टोरेज आहे, स्टोरेज म्हणजे त्याचं पण एक भांडं असेल ना, कंटेनर असेल, त्याच्या हार्ड डिस्क असेल की नाही. फक्त यालाच आपण क्लाउड असं म्हणतोय, कारण ह्याचं लोकेशन आपल्याला माहिती नसतं की माझा हा फोटो कुठे स्टोअर केलाय. तुम्हाला हे लोकेशन, बरं कोणाला कळतं का हे लोकेशन? तुम्ही असं बोलणार का, आता मी त्या माझा फोटो शोधत चाललोय, आता मी दिल्लीला पोहोचलोय, नेपाळमध्ये एक सर्व्हर आहे इंस्टाग्रामचा, त्याच्यात माझा हा फोटो मी तिथनं काढून आणतो, गरज आहे का?
नाही. मग इथे दोन गोष्टी असतात. बरं, हे वाक्य तर नक्की ऐकलेलं असेल, डेटाबेस. डेटाबेस किती लोकांनी ऐकलंय? होय, सगळं तर ऐकलंय राव. राहतंय कुठे? ऍप का नाही बनवलं मग? अच्छा, हां, ठीक आहे. डार्ट नव्हतं येत का? बरं, ठीक आहे. मी शिकवतो, बघूया काय करताय. ठीक आहे. ठीक आहे. बरं, हे लक्षात द्या. हे असंच बोलतोय बरं का. सिरियसली नका घेऊ. ज्या गोष्टी सिरियसली घ्यायच्या त्या घ्या बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल हेच ऐकलं, सिरियसली नका घेऊ. शेवटी जाताना विचारलं, "काय शिकवलं?" "हां, काय नाही, काय नाही." सिरियस नव्हतं एवढं. लक्ष द्या इथे. "अय, लक्ष द्या." सांगा, स्टोरेज. मी तुम्हाला एक वाक्य सांगतो भारी एकदम. जे फोटो, इमेजेस वगैरे तुम्ही जे ठेवता ना, ते स्टोरेजमध्ये जातं. पण हा फोटो नीट ऐका, नीट ऐका. तुम्ही जो फोटो टाकलाय, तुम्ही जर ग्रिड बघितलं, प्रोफाईलला गेले, तर तुम्ही ग्रिड व्ह्यूमध्ये तुम्हाला तुमचे फोटोज दिसतात, तुम्ही जे पोस्ट केलेले. दिसतं की नाही रे? काही स्टोरीज असतात, स्टेटस असतात, जे तुम्ही सेव्ह करून ठेवलेले असतात, ते पण असं वरती दिसतं. असतील की नाही अशा स्टोरीज असतात, मग ते आपण क्लिक करून बघू शकतो. त्याच्यामध्ये जेवढ्या पण इमेजेस आहेत ना, त्या स्टोरेजमध्ये जातात. पण ते विशिष्ट फॉर्मॅटमध्ये, विशिष्ट सिक्वेन्समध्ये ठेवायचं कसं, याच्या कनेक्शनसाठी डेटाबेसची गरज असते. मग हे दोन गोष्टी हे सर्व्हर मॅनेज करतं. या दोघांना इकडे कशा पद्धतीने दाखवायचं हे यूआयचं काम आहे. पण हे इकडे कसं ठेवायचं हे बॅकएंड डेव्हलपरचं काम आहे. मग आता मला सांगा, इथे मध्ये एक मोठी रेष आहे, लाईन आहे. इथे आपण यूआय प्लस फंक्शनॅलिटी करणार आहोत. पण जर आपण फोटो अपलोड केला तर ह्याने कुठे सेव्ह करायचा, डेटाबेसमध्ये काय करायचं हे आपलं काम नाहीये. हे काम करणाऱ्याला बॅकएंड डेव्हलपर असं म्हणतात. मग हा माणूस कोण झाला? फ्रंट एंड डेव्हलपर. कळते? मग आता इथे बॅकएंड साईडला तुम्ही स्प्रिंग बूट वापरू शकता, नोड.js वापरू शकता, PHP वापरू शकता. PHP ऐकले का? ऐकलं ना? हां. हे काही फ्रेमवर्क कुठलंही काही वापरू शकता आणि तुम्ही बॅकएंड लिहू शकता, सर्व्हर लिहू शकता. म्हणजे याचाच अर्थ तुमच्या एक लक्षात येते का? आपण फक्त याच्या इकडची बाजू शिकणार आहे, ज्याला फ्रंट एंड म्हणतात. पण आता नीट ऐका, नीट ऐका. जर मित्रांनो आपण आहे ना, एखाद्या माणसाने हे बॅकएंड लिहिलाय, बरोबर की नाही? एखादा माणूस आपल्याला फ्रीलान्सर भेटेल किंवा एखादा कोडर भेटेल, मी बॅकएंड लिहिलाय, तुम्हाला यूआय बनवून दे. मग आता मला सांगा, मला बॅकएंडचं आणि यूआयचं कनेक्शन करायला पाहिजे. याच कन्सेप्टला एपीआय बाइंडिंग असं म्हणतात. काय म्हणतात? आणि हा शब्द किती लोकांनी आधी ऐकला होता? सगळं तर ऐकलंय. परत तिथंच येतो रे आपण. मी विचारू की नको हेच मला कळेना. काही लोक नको, नाही विचारलं तर चालेल, मला सगळं आठवतंय. ठीक आहे, बघूया. मग आता मला सांगा, शब्द नीट ऐका. हा काय आहे रे? यूआय प्लस फंक्शनॅलिटी. म्हणजे काय सांगू का? यूआय मध्ये जे काही चेंज झाला पाहिजे ना, त्याला यूआय प्लस फंक्शनॅलिटी म्हणतात. एक्झाम्पल सहित सांगू, बघा नीट ऐका. मला सांगा, इथे ना तुम्हाला स्टोरीज दिसत होत्या, इथे मित्राची वगैरे स्टोरी होती आणि तुमच्या स्टोरीला आता तुम्ही काही ठेवलेलं नाही. पण तुम्हाला असं वाटलं, अरे चला माझ्या मित्राचा बर्थडे आहे, तर मी इथनं त्याचं फोटो स्टोरीला ठेवतो. ठीक आहे, आणि त्याला हॅपी बर्थडे मित्र असं लिहितो. आता तुम्ही मला सांगा, हा यूआय आधी फक्त मला इथे काहीच दिसत नव्हतं, पण जसा मी फोटो स्टोरीला ठेवतो ना, तर इथे मला आहे ना एक लाईन दिसते अशी सर्कल. चेक केलंय का? खरंच केलंय ना? हां, मग हे लक्षात येते ना तुमच्या. इवन तुम्ही बघा ना, तुमचा कोणी फोटो काही लाईक केला, तर तुम्हाला आहे ना तुमच्या त्या ह्याच्यामध्ये टाईमलाईनमध्ये आपण असं बोलूया, तिथे तुम्हाला कोणी कोणी लाईक केलाय फोटो हे दिसतं. आणि एखादा माणूस असतो ना, त्याचं आपल्याला असं पण दिसतं, जर त्याचं ओपन अकाउंट असेल ना, तर त्यांनी स्टोरी टाकलेली असेल तर त्याच्या अराउंड सर्कल दिसतं. मग आपल्याला कळतं की अरे ह्यानी स्टोरी टाकली, आपण जाऊन बघतो की नाही. सिंपल आहे ना. हे पण नसेल ना कळत, आई शपथ नका येऊ, तुमच्यासाठी काहीच बनलं नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणाल सर हे अवघड चाललंय. अरे अवघड काय नाही मित्रा, फक्त इंस्टाग्राम वापरले की नाही हे विचारत होतो. बनवायला सांगितलं असं बोललो का? तो सर्कल आला पाहिजे, लाल कलर दे, नाही तर तुझं नाही ना. ठीक आहे, लक्ष द्या. चला हा आता बघा, मला सांगा, बघा लक्ष द्या, प्लीज लक्ष द्या. मला सांगा, आधी हा यूआय असा होता, जशी मी स्टोरी टाकली चेंज झाला. म्हणजे मी काहीतरी चेंज, यूआय ऑलरेडी होता, मी काहीतरी फंक्शनॅलिटी दिली, थोड्याफार गोष्टी दिल्यात आणि मी इथे पोस्ट जशी टाकली तशी माझा यूआय रिफ्रेश झालाय. माझा यूआय काय झाला? रिफ्रेश झाला. आणि रिफ्रेश झाल्याने मला इथे सर्कल दिसला. अजून एक गोष्ट सांगतो. ठीक आहे, आता नोटीस करा. तुम्हाला वाटलं एक पोस्ट करूया काहीतरी छान, खाली कॅप्शन मध्ये काहीतरी लिहूया, पोस्ट करूया. आता तुम्हाला बाकीच्यांचे पोस्ट दिसत होत्या. जसं तुम्ही पोस्ट अपलोड करता ना, तर इथे असं येतं फिनिशिंग अप. बघितलंय का? पोस्ट अपलोड केली, ठीक आहे, अपलोडिंग, माहिती आहे ना, आपल्याला दिसतं. आणि जसे अपलोड होते ना, तशी आपली पोस्ट आपल्याला इथे दिसायला लागते. अरे नोटीस केलंय का? ठीक आहे, नक्की ना.
मग आता तुम्ही मला सांगा, आधीचा UI आणि पोस्ट अपलोड केल्यानंतरचा UI वेगळा आहे. म्हणजे याचाच अर्थ हा डेटा बॅकएंडला तर जाणार आहे, पण UIची फ्रंट एंडची साईड पण काय होते, चेंज होते. आणि म्हणूनच फ्लटरमध्ये दोन गोष्टी असतात, एक असतं स्टेटलेस आणि दुसरं असतं स्टेटफुल. म्हणजे ज्या गोष्टी स्वतःची स्टेट चेंज करणार आहे, काहीतरी गोष्ट झाल्यानंतर त्यांना स्टेटफुल म्हणतात. आणि ज्या गोष्टी स्वतःची स्टेट अजिबात चेंज करत नाही त्यांना स्टेटलेस म्हणतात. काही कॉन्स्टंट गोष्टी दिसतात तुम्हाला, म्हणजे त्या कधीच चेंज होत नाही. UI मध्ये दिसतात बऱ्याचशा गोष्टी, मी तुम्हाला सांगेन कुठल्या कुठल्या गोष्टी अशा असतात ज्या स्टेटलेस आहे. आणि फ्लटरमध्ये फक्त या दोनच स्टेट असतात, एक स्टेटलेस असतं किंवा स्टेटफुल असतं. मला सांगा, तुम्हाला स्टेटलेस ॲप बनवायला आवडेल का रे? जर एखादा ॲप आहे काहीच होत नाही, नथिंग, एक नथिंग नावाचं ॲप आहे, ठीक आहे ना? हां, अँड्रॉइडवरती जर तुम्ही प्ले स्टोअरला गेले तर नथिंग नावाचं ॲप आहे, त्या ॲपमध्ये काहीच नाही, त्या ॲपचंच नाव नथिंग आहे, ठीक आहे. मग आता मला सांगा, ते स्टेटलेस झालं की नाही? काय करते का ॲप? नाही. पण तुम्ही मला सांगा, इंस्टाग्राम जर स्टेटलेस असतं तर इंस्टाग्राम फेमस झालं असतं का? कारण ते स्टेट चेंज करताय, सतत काही ना काही चेंज होत आहेत ना गोष्टी, म्हणून ते काय झालं, स्टेटफुल झालं. आय होप इथपर्यंत तुम्हाला कळतंय. मग आता एक वाक्य बोलूया. मला खरं खरं सांगा, आपण फ्रंट एंड डेव्हलपर म्हणजे फ्लटर डेव्हलपर म्हणून आपण UI पण बनवणार आहे आणि काय करणार आहोत, फंक्शनॅलिटी पण. पण एक वाक्य मी तुम्हाला ठामपणे सांगतो, जे लोक जावाच्या बॅचचे पण नाहीयेत, ज्यांनी कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज आमच्या बरोबर केलेली नाही, तुम्ही जावाची बॅचची लोक आणि तुम्ही UI डेव्हलपर तर भारी बनाल, तुमचा UI नेक्स्ट लेवल असेल. फक्त फंक्शनॅलिटीमध्ये तुम्ही कोडला फंक्शन्स लिहिताना बेसिक लाईन लिहाल. पण जावावाली लोक DSA वगैरे शिकलेले असतील, त्यामुळे त्यांचा इथे कोड लिहिण्याची पद्धत थोडी वेगळी असेल की नाही, पण आउटपुट दोघांचं पण. आता यांचं इथे लाईक केलं तर तुम्ही साधे जरी पणाने केलं तर लाईक मध्ये काय वाढतो, काउंट वाढतो. आता मला सांगा, जावा शिकलेला व्यक्ती असलं काय भारी फंक्शन लिहिणार आहे की इथे काउंट एकच वाढणार ना. फक्त आपल्या सिनारिओमध्ये आपण असं करू शकतो, काउंट प्लस प्लस, बरोबर की नाही? आणि साधा कोडर असेल एकदम सुरुवातीपासून तर काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1. हे दोन्ही एकच आहे, कळते? अजून गोष्टी ऑप्टिमायझेशनच्या लेवलला होतील. जो जावा डेव्हलपर इथे थोडासा पुढे असेल, त्यामुळे त्यांच्या UI तर सगळे सेमच शिकणार आहे, पण फंक्शनॅलिटीच्या बाबत आम्ही आहे ना जावावाल्या लोकांना वेगळं असाइनमेंट सांगणार आहोत, ज्याच्यामध्ये इथे बोलतात ना कोड लिहावा जास्त लागेल एक्स्ट्राचा. अशा गोष्टी जे लोक फ्रेशर आहेत की किंवा नवीन आहेत क्लाससाठी, तुमच्यासाठी पण त्या असाइनमेंट ओपन असेल, तुम्ही त्या करू शकता. पण आम्ही तुम्हाला ते बर्डन नाही देणार की तुम्ही असं करायलाच पाहिजे. आय होप कळलंय. मग आता बोलूया एक साथ आपण, ठीक आहे? चला, फ्लटर शिकायचंय आपल्याला. काय शिकायचंय? फ्लटर. UI बनवायचं आहे मित्रांनो. काय बनवायचं आहे? लँग्वेज काय वापरायची? डार्ट. डार्ट ही जावा सारखीच एक OOP लँग्वेज आहे, सेम आहे, सेम, अगदी सेम, ठीक आहे? OOP, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, ठीक आहे? चला, फंक्शनॅलिटी लिहायची फ्लटरची, लँग्वेज काय वापरायची? डार्ट. OOP लँग्वेज आहे. मला सांगा, म्हणजे डार्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग आता आम्ही आधीपर्यंत बॅचला काय करायचो, आधी अख्खं डार्ट शिकून घ्यायचो, 2, 2.5, 3 महिने आम्ही डार्ट शिकवायचो आणि मग नंतर बोलायचो आता आपण फ्लटर शिकायला घेऊया. तोवर गोची काय व्हायची, हे चालू केलं की लोकांनी डार्ट ऑलरेडी विसरलेले असायचे. ते मला म्हणायचे, मास्तर नव्याने शिकूया. म्हणजे फ्लटरचा ॲप शिकवायला गेलो की त्यांना डार्टची कन्सेप्टच नाही आठवायचे. आम्ही ह्यावेळेस पॅटर्नच बदलला. का सांगतो का, जेवढ्या पण कंपन्यांमध्ये स्टुडंट प्लेस आहेत ना, तुम्ही कोणाला पण मेसेज करा, एकाही व्यक्तीला असं नाही विचारलं इनहेरिटन्स सांग डार्ट मधलं, सांग बरं पॉलिमॉर्फिझम डार्ट मध्ये कसं असतं. ते काय बोलले माहिती आहे का, डायरेक्टली एक काम कर, हा UI आहे, UI बनव, त्याला फंक्शनॅलिटी पण दे. म्हणजे याचा अर्थ UI बनवण्यासाठी त्याला डार्टची गरज आहेच, फंक्शनॅलिटी देण्यासाठी पण डार्टची गरज. म्हणजे डार्ट शिकणे गरजेचं आहे. पण आम्ही पॅटर्न कसा केला माहिती आहे का, फ्लटरच्या ॲपपासून सुरुवात करायची. त्या ॲपला जेवढं डार्ट लागणार ते मी आधी शिकवणार आणि ॲप आधी डार्ट नंतर ॲप, ॲप डार्ट. मग त्यामुळे काय होणार माहिती आहे का, तुमची रिव्हिजन प्रत्येक लेक्चरला वेगवेगळी होत राहील. अरे समजतंय का? आणि जास्तीत जास्त हँड्स ऑन सगळ्यांचा UI वर होईल. मागच्या बॅचपर्यंत UI आमचे कमी झाले होते, आम्ही तेवढी प्रॅक्टिस केली नाही UIची. तर आता ह्या वेळेस सगळं UIच UI, ठीक आहे? पण एकही UI असं नाही ज्याला फंक्शनॅलिटी नाही बरं का, सगळं UI प्लस फंक्शनॅलिटी. फक्त कोणी ना कोणी चुकून सुद्धा अशी अपेक्षा करू नका हळूहळू याचा बॅकएंड पण शिकवा. नाही नाही, ही बॅकएंडसाठी वेगळे फ्रेमवर्क, वेगळ्या गोष्टी पिक्चरमध्ये येतात. आपण फक्त आणि फक्त फ्लटर शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये UI असणार आणि
फंक्शनॅलिटी असणार. ठीक आहे, मग आता फंक्शनॅलिटीच्या बाबतीत सांगायला गेलं तर नीट ऐका. फ्लटरमध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय काय असतात मी त्या इथे लिहितोय, तुम्ही फक्त लक्ष द्या. तुम्हाला फ्लटर मधलं काय काय यायला पाहिजे इंटरव्ह्यूवर 100% विचारतो. फ्लटरमध्ये स्टेट काय असतात? स्टेटलेस, स्टेटफुल मधले सिनारिओ. विडजेट्स म्हणजे काय असतं हे प्रश्न येतं बरं का, मी तुम्हाला सांगतोय ते लक्षात घ्या. तुम्ही फक्त इंटरव्ह्यूला हे व्यवस्थित काय बोलायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, कारण ऍप तर तुम्ही बनवायला शिकणारच आहात, पण इंटरव्ह्यूमध्ये थेरॉटिकल क्वेश्चन पण असणार. हे थेरॉटिकल क्वेश्चन तुम्ही आरामात सांगू शकता, कारण तुम्ही ऑलरेडी ॲपमध्ये ते वापरलेले असणार आहेत. चला हे नीट ऐका, प्लीज लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट, प्लीज खरोखर आठवत असेल ना तर प्रामाणिकपणे हात वर करायचा. मी एक प्रश्न विचारतो बघा, व्हॉट्सअप किती लोक वापरतात? व्हॉट्सअप हात वर करा. वापरतात एवढे लोक? तुमच्या सगळ्यांसाठी प्रश्न आहे माझा. आता काहींनी हात वर नाही केले, त्यांनी व्हॉट्सअप बहुतेक डिलीट केलं असेल, कारण त्यांना कोणी ब्लॉक केलं असू शकतं. आत्ताच येतानाच ब्लॉक केलंय, व्हॉट्सअप बंद, लगेच डिलीट. आपलं माहिती ना 2 दिवस आता वापरतच नसतो. किंवा एक्झामच्या वेळेस काय काय शायनिंग असतं, इंस्टाग्राम डिलीट, व्हॉट्सअप डिलीट. हळूच जाऊन थोड्या वेळासाठी डाउनलोड करणार, बघणार, पण परत डिलीट. असा एक मोठा एक समूह आहे. ठीक आहे, ग्रुप नाही म्हणाय, समूह. ठीक आहे, लक्ष बरं लक्ष द्या. मला सांगा, असं कधी झालंय का? बघा, आपण आहे ना मुळात आहे ना व्हॉट्सअपवर बघतो ना, आपले ते घरातले असतात चुलते वगैरे इकडचे तिकडे, ते सकाळ विकाळचा मेसेज बघितला का त्यांचा? असा ज्ञानाचा मेसेज असतो ना, भेंडी तो वाचला की आपल्याला असं वाटतं की जीवन समृद्ध झालंय. आणि खाली त्यांनी लिहिलं असं, सुप्रभात, जी की आपली कधीच चांगली नाही होत. आपण काय काय चोळत उठतोय आपल्याला माहिती असतं. म्हणजे ठीक आहे, असं जरा जाऊ दे, सोडून द्या विषय. ठीक आहे, बरोबर, लक्ष द्या. व्हॉट्सअपला आपल्याला एखाद्या माणसाचा मेसेज येतो ना, आपण आता तुम्ही नोटीस करा, कधी कधी असं होतं की आपण नेट चालू, रात्री झोपताना मे बी नेट बंद करत असू, असं मी कन्सिडर करतो, त्यासाठीच एक्झाम्पल सांगतोय. आपण नेट चालू केलं, आपण व्हॉट्सअपला जातो, कोणाचे मेसेजेस आलेत का वगैरे बघतो, पण तुम्ही नोटीस करा मग स्टोरीज वगैरे दिसतात आपल्याला थोड्या, मग आपण नेट बंद करतो. आता तुम्ही मला खरं खरं सांगा, नेट बंद केलं तरी त्या स्टोरीज डाउनलोड झालेल्या आहेत त्या आपल्याला दिसतात. हे किती लोकांनी नोटीस केलंय का? ते म्हणतो याला नेटच पाहिजे. नाही, काही स्टोरीज आपल्याला दिसतात. याचा अर्थ एक मी तुम्हाला वाक्य सांगतोय बघा, झेपतंय का तुम्हाला? नीट नोटीस करा. हे व्हॉट्सअप आहे, स्टोरीज झाले, मेसेजेस झाले, काही गोष्टी आपल्याला दिसतात. याचा अर्थ त्या गोष्टी कुठेतरी लोकल फाईलमध्ये स्टोअर केलेल्या असतील. आणि तुम्ही बघितले व्हॉट्सअपच्या लोकल फाईल पण बनतात. लोकल स्टोरेज असतं ना, बरोबर ना, आणि ते रिप्लेस पण होत जातं, कालांतराने रिप्लेस होत जातं, पण लोकल फाईल बनतात ना. आणि ह्यालाच आहे ना, याच कन्सेप्टला म्हणतात लोकल स्टोरेज. काय म्हणतात? आणि हे करण्यासाठी एक एसक्यूएलचाच चुलत भाऊ आहे, त्याचं नाव आहे एसक्यूलाइट. काय नाव आहे याचं? म्हणजे एसक्यूएलच आहे, पण लाईट वेट एसक्यूएल आहे. बघा ना, फाईलचं आहे ना. आणि यासाठी फ्लटर वापरतं, त्याला म्हणतात एसक्यूएफ लाईट. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा जेव्हा तुम्ही ॲप बनवाल, नीट ऐका, क्लायंट तुम्हाला काय बोलतो माहिती आहे का? काही युजरने नेट चालू आहे तर थोड्या वेळासाठी का होईना त्याचा डेटा लोकल फाईलमध्ये स्टोअर कर. आणि अशा सिनारिओमध्ये तुम्हाला एसक्यूएफ लाईटची कन्सेप्ट गरजेची. मग बघितलं मी 3 गोष्टी सांगितल्या, अजून एक गोष्ट असते. तुम्ही मला खरं खरं सांगा, आता मी प्रत्येक ॲप आणि प्रत्येक गोष्टीला धरून सांगतोय, हे टॉपिक इम्पॉर्टंट. आज घरी गेल्यानंतर इंटरनेटला सर्च कराल ना, फ्लटरमध्ये मी काय काय शिकू, हे नक्की येणार जे मी समोर लिहिलंय. ठीक आहे, चला लक्ष द्या. हे कळलंय? सांगा, एसक्यूएफ लाईट काय करून देते? लोकल लेवलला मला स्टोअर करायचंय काही गोष्टी, लोकल स्टोरेजसाठी काय वापरलं जाणार? एसक्यूएफ लाईट. मला खरं खरं सांगा, याची पण गरज आहे की नाही? कारण हा इम्पॉर्टंट माणूस आहे. आणि तुम्ही बरेचसे ॲप बघा, आपण नेट चालू केलं तर थोडा डेटा त्यांचा डाउनलोड होतो. इव्हन यूट्यूब पण बघा ना, इंटरनेट चालू केलं ना आपण तर थोडंसं ते बफर आधी घेतं पुढचं, नंतर नेट बंद करा. जेवढा त्यांनी बफर म्हणजे आधीच डेटा आणून ठेवला तेवढा तरी आपण बघू शकतो की नाही? म्हणजे याचा अर्थ लोकल स्टोरेज सगळीकडे युजफुल आहे, हे कळतंय ना? मग आता बघा बरं, हा पण लोकल स्टोरेजसाठी उपयोगी झाला. आता एक वाक्य सांगतो, सगळ्याला ना नवीन नवीन काही ना काही गोष्टी दाखवेन, प्लीज लक्ष द्या. तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे बघितलंय का? ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ठीक आहे, प्लीज बघितलं असेल तर येस म्हणाल. पाहिलंय? येस ना? हां. स्विगी, झोमॅटो. आता बघा एक प्रश्न विचारतो, याच्यातलं कुणाचं एक्झाम्पल तुम्हाला ऐकायला आवडेल? ॲमेझॉन हे ई कॉमर्सवालं का स्विगी, झोमॅटो? बोला. ई कॉमर्स, ठीक आहे. हां, दोन्ही सांगणार आहे. आपलं छान काही लोक नवीन आहेत ना, त्यांना छान, अरे माझं ऐकलं, त्यासाठी हे विचारलं होतं. ॲक्च्युली दोन्ही सांगणार. ऐका,
मला सांगा, आता ॲमेझॉनवर आपण आहोत, आपल्याला दिसत आहेत शूज. आता मुलांच्या साईडने जरा बोलतो, तुम्ही माफ करा. मॅक वगैरेचे फाउंडेशन, ठीक आहे, लॅक्मे, कुठल्या कंपन्या असतात त्या, लक्स वगैरे वगैरे सगळं ते, ठीक आहे, लक्झरियस, हे वेगवेगळं असतं यांच्याकडे. आपल्याला सिंपल आहे, बुटं. यांच्याकडे शूज असतात, त्याच्यात पण ब्रँड असतात, लक्झरियस, लुई विटॉन, गुची, प्राडा, दा मिलानो. पैसाही पैसा होगा. लय डेंजर आहेत बरं का हे, म्हणजे मी सांगतोय कारण मला माहिती आहे. तुम्हाला समजू शकता आता हे, ठीक आहे, तुम्हाला समजेल पुढे. याच्यासाठी म्हणतोय चांगलं कमवा, ठीक आहे. लई पैसे जातात आणि कोणाला थांबवता पण येत नाही. दुकान दिसलं की गेलंच आत, अजिबात रेस्ट्रिक्शन नसतं बरं का, ठीक आहे. नंतर भांडणं होतात नाहीतर. चला असो, एक्झाम्पल सांगते बरं का, नाहीतर माझ्या बायकोला मेसेज करून सांगाल की हे तुझ्याबद्दल असं बोलत होता आज, ठीक आहे. असं नाहीये, ठीक आहे, लक्ष द्या. चला, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट कुठलीही ई कॉमर्स साईट घ्या. आता इथे शूज दिसतात, असे शूज आपल्याला सिक्वेन्समध्ये दिसत असतात. तर आपल्याला ना इथे ॲड टू कार्ट असतं, हे नोटीस केलं तुम्ही? किंवा आपल्याला ना फेवरेट म्हणून पण ॲड करता येतं. फेवरेट म्हणून ॲड केलं की आपल्याकडे एक लिस्ट असते फेवरेटची, पाहिलं असेल ना. मग आता तुम्ही मला सांगा, इथं मी ॲड टू कार्ट केलं, मग मी दुसऱ्या पेजवर गेलो, इथे टी शर्ट वगैरे सर्च करतोय, जीन्स वगैरे सर्च करतोय. मग इथनंच टी शर्ट आवडलं, जीन्स आवडलं, सिलेक्ट केलं. आता तुम्ही जेव्हा ना पुढे पुढे जसं जाल ना, तेव्हा तुम्हाला ते बायसाठीचं ॲड टू कार्टवाला ऑप्शन दिसतो. कार्ट दिसतं, त्याच्यावरती दिसतं 2 प्रोडक्ट आहेत. जेवढे प्रोडक्ट असेल तेवढं ते पेज ओपन होतं. मग ते मला बिल पण दाखवतं की हे एवढ्या प्राइसला, हे एवढ्या प्राइसला, हे एवढ्या प्राइस, आणि टोटल एवढी आहे. ऑर्डर प्लेस करायचे का, प्लेस केलं की प्लेस ऑर्डरच्या पेजला जातं. प्लीज लक्ष द्या रे, प्लीज लक्ष द्या. आता मला सांगा, इथे जे 3 प्रोडक्ट दिसले ते मी एका पेजवरनं, या पेजवरनं 1 प्रोडक्ट, या पेजवरनं 2 प्रोडक्ट सिलेक्ट केलेले, आणि ह्या पेजला ते 3ही प्रोडक्ट मला दिसत आहेत जे मी सिलेक्ट केले होते. बरोबर चालले की नाही? अरे हेच विचारत होतो ना, तुम्ही वापरले ना, ऍटलिस्ट बघितलं तरी असेल ना. असंच चालतं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सगळ्यांनी नीट आन्सर द्या. हे प्रोडक्ट ह्या पेज पर्यंत पुढे पुढे आलं की नाही? आता हे पेज वेगळं आहे आणि हे पेज वेगळं आहे, बिलिंग वाला पेज वेगळं आहे, किंवा ऍड टू कार्ट वाला पेज, हे कार्ट वाला पेज वेगळं आहे. मी सिलेक्ट केलं ते पेज वेगळं आहे. जीन्स आणि टी शर्ट वाला पेज वेगळं आहे, आणि जे ऍड टू कार्ट होतं कार्ट वाला पेज वेगळं आहे. मला सांगा, मी इथं सिलेक्ट केलेली वस्तू मला इथे दिसते की नाही? याचा अर्थ मध्ये बरेचसे पेजेस असतील तरी हे शेवटच्या पेज पर्यंत मला दिसतंय. याचा अर्थ इथला डेटा अख्ख्या ऍपवर माझ्याबरोबर पुढे पुढे आला आणि मला तो इथे दिसतोय. ही कन्सेप्टला स्टेट मॅनेजमेंट असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? मग एखाद्या गोष्टीची स्टेट मेंटेन करायची अख्ख्या ऍपवर, यालाच ऍप स्टेट मॅनेजमेंट असं म्हणतात. लक्षात राहील का? आता बघा, आपण हे सहज वापरत होतो आतापर्यंत. येऊया स्विगी झोमॅटोवर. स्विगी झोमॅटोमध्ये समजा हॉटेल्स दिसतात, तुम्ही लक्ष आहे ना प्लीज, आपल्याला ऑप्शन्स दिसतात. तर आपण काय करतो, या एका हॉटेलमध्ये सिलेक्ट केलं, त्यांचा पहिल्यांदा एक मेनू ओपन केला. समजा इथे चायनीज आहे, इथे बिर्याणी आहे. चायनीजमध्ये गेलो, या चायनीजच्या पेजवरनं एक सिलेक्ट केला, बिर्याणीच्या पेजला गेलो, इथनं एक सिलेक्ट केला. आता ह्यांचंच आहे ना तिसरं पेज आहे, तिथे काहीतरी ज्यूस असेल किंवा चॉकलेट, आईस्क्रीम बिस्क्रीम काहीतरी असेल, ठीक आहे. लक्ष द्या बरं का, या पेजवरनं एक सिलेक्ट केला. तुम्ही नोटीस करा, मी सिलेक्ट केलंय आणि जसं मी ऑर्डर प्लेस करायला जातो ना पुढे, तर मला त्या ऑर्डरच्या पेजवरती ते 3ही आयटम दिसतात आणि त्यांची प्राइस दिसते. आता मला इथे मायनस पण दिसतं, प्लस पण दिसतं. जर मला एखादा अकाउंट वाढवायचा असेल तर मी प्लस करू शकतो. हे कळतंय ना रे? बेसिक तर युजर आहात ना, एंड युजर तर आहात ना. हा, मग सांगा, मग आता मला सांगा, हे मायनस प्लस वगैरे होते. आता मला इथनं ना डिलिव्हर करायचं, म्हणजे ऑर्डर द्यायचे, प्लेस करायचे ऑर्डर. ऑर्डर प्लेस केली, प्लीज लक्ष द्या, हे पेज वेगळं आहे, हे पेज वेगळं आहे, हे पेज वेगळं आहे. या 3ही पेजवरचा डेटा इथे आला ना, म्हणजे याचाच आता हा डेटा इथून इकडेपर्यंत ट्रॅव्हल झालाय, आणि हे ट्रॅव्हल करणे, याच कन्सेप्टला स्टेट मॅनेजमेंट असं म्हणतात. म्हणून फ्लटरच्या इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक स्टेट मॅनेजमेंट असतो. इंटरव्ह्यूमध्ये विदाऊट स्टेट मॅनेजमेंट तुम्हाला कधी इंटरव्ह्यू नंतर सिलेक्ट केलंच जात नाही, जर तुम्हाला स्टेट मॅनेजमेंट माहीत नसेल तर. हे कळतंय ना रे मी काय बोलते? समजतंय ना? चला आता जाऊया पुढच्या पॉईंटला. थांबा एक मिनिट, हे शिकणार आहोत हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, पण ह्या टॉपिकमध्ये एकामध्ये सब टॉपिक आहेत, भरपूर टॉपिक आहेत, पण हे मेन टॉपिक आहेत. लक्षात ठेवा प्लीज, लक्ष आहे सगळ्यांचं. चला नेक्स्ट पॉईंटला जाऊया. आता ह्याच्या पुढचा माणूस आहे, हे किती लोकांनी ऐकलंय हात वर करायचा? फायरबेस. फायरबेस काय असतं? फायरबेस, हां प्लीज लक्ष द्या. आता ऐका, ऐकताय ना? सांगायचं ट्राय करतो, समजलं तर चांगली गोष्ट आहे, नाही समजलं तर बॅचमध्ये होईलच, ठीक आहे. चला मग मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, प्लीज प्लीज लक्ष द्या. हे ऐकताय ना?
बोर होतंय का? एवढं बोर आहे हे? नाही, म्हणजे बरं आहे मला वाटतं, असं एवढं पण बोर नाही. ठीक आहे? चला लक्ष द्या. समजा तुम्हाला आहे ना एखादं फ्रीलान्सिंग मधलं ॲप आलं. तुम्हाला ना कोणीतरी फ्रीलान्सिंगसाठी अप्रोच केला. कुठनं? LinkedInवरनं. नीट लक्ष द्या बरं का. तर त्याने तुम्हाला सांगितलं, प्लीज लक्ष द्या, एकदम सोपं-सोपं मी सांगतो, एकदम सोपं. तर तो काय म्हणला, "अरे मला ना एक आहे ना पेट्ससाठीचं ॲप्लिकेशन बनवायचं आहे." पेट्स असतात ना, डॉग वगैरे ते सगळे पेट्स, त्याच्यासाठीचं ॲप्लिकेशन बनवायचं आहे. तो बोलला, "काही नाही, अतिशय सोपं आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरीज असतील. आधी सिलेक्ट करायचं कुठल्या कॅटेगरीमधलं पेट आहे ते. त्याच्यानंतर त्यांचे ब्रीड्स असतील आणि त्या ब्रीडच्या अंडर त्या वेगवेगळ्या ब्रीडचे जे काही असतील, डॉग्स वगैरे ते सगळं फक्त डिस्प्ले झालं पाहिजे. एवढं सोपं ॲप मला बनवून पाहिजे. फक्त लोकांना डिस्प्ले करता मला दाखवायचंय. त्यांनी विकत नाही घेतलं तरी चालेल." मग आपल्याला त्यांनी बोललं, की फ्रीलान्सिंग LinkedInवरनं आपल्याला अप्रोच आला. आता तुम्ही मला सांगा, हा UIचा पार्ट आहे. आपण रेडी झालो. त्याला आपण बोललो, "मला बॅकएंड आहे ना येत नाही रे." मग हा डेटा स्टोअर कसा करणार? मग तो तुम्हाला विचारतो, "अरे ॲटलीस्ट साधं आहे रे. हे इमेजेस फक्त सेव्ह करायच्यात." पण तुम्ही मला सांगा, इमेजेस पण सेव्ह करायच्या, त्या सिस्टमॅटिक सेव्ह झाल्या पाहिजेत इंटरनली. म्हणजे याच्यासाठी स्टोरेज पण आला आणि डेटाबेस पण आला. म्हणजे स्टोरेज आणि डेटाबेस आला याचाच अर्थ काय आला? बॅकएंड आला. आणि आपण फ्लटरमध्ये काय शिकणार आहे? फ्रंट एंड. मग असा जर आपल्याला कोणी माणूस भेटला, जो रेडीमेड मला बॅकएंड लिहून देत असेल आणि त्याच माणसाचं नाव आहे फायरबेस. बघ, लय सोपं आहे, मी शपथ सांगतोय. हे पण स्वतः कोणाचं आहे माहिती आहे का? गुगलचं. फ्लटर कोणाचं आहे? गुगलचं. आणि कंपन्या तुम्हाला इंटरव्ह्यूला 100% विचारणार, तुला फायरबेस येतं का? मग तुम्हाला येस सांगायचंय, कारण तुम्ही ऑलरेडी शिकलेले असाल. मग आता बघा बरं, ह्या इमेजेस आहेत, याच्या स्टोरेजमध्ये ठेवायच्या आणि ह्याच्या डेटाबेसमध्ये त्याच्या लिंक ठेवायच्या. हेच मगाशी सांगितलं ना, स्टोरेजमध्ये फोटो असतात आणि डेटाबेसमध्ये टेबल्स असतात. डेटाबेस SQL सिंपल आहे ना. मग आता मला सांगा, हा रेडीमेड बॅकएंड आहे की नाही? आणि म्हणूनच याला बॅकएंड ॲज अ सर्व्हिस असं म्हणतात. थोडक्यात ह्याला बास, BAAS, बास, बॅकएंड ॲज अ सर्व्हिस. म्हणजेच फायरबेसला रेडीमेड बॅकएंड म्हणतात. मग ज्या लोकांना, नीट ऐका, नीट ऐका, काही लोकांच्या डोक्यात आता लगेच ट्यूब पेटू शकते. त्यांचं असं होऊ शकतं, म्हणजे सर एक मिनिट, जे स्मॉल स्केल ॲप्लिकेशन आहेत त्यांना ॲक्च्युअल बॅकएंड लिहायची गरज नाही, मला फायरबेस हेल्प करू शकतो. येस, हेल्प करू शकतो. याचा अर्थ तुम्हाला कळतंय का? एखादा क्लायंटने तुम्हाला अप्रोच केला आणि तो तुम्हाला बोलला ना, की मला ॲप्लिकेशन बनवून पाहिजे, फ्रंट एंड पण म्हणजे ॲप पण पाहिजे आणि बॅकएंड पण पाहिजे. बॅकएंड टू काही वापर, सिंपलच ॲप्लिकेशन आहे. तुम्ही फायरबेस रेडीमेड बॅकएंड वापरू शकता. आणि हे कसं कनेक्ट करायचं हे सगळं आपल्या पोर्शनचा पार्ट आहे, म्हणून इथे फायरबेस आहे. एक मिनिट, हे सगळे पॉईंट कळलेल्याने हात वर करा रे एकदा. हे काय पॉईंट बोललोय मी एकदा सांगा. फ्लटरमध्ये माहिती आहे ना, सगळं विडजेट असतं. UI असतो तो विडजेट. स्टेट म्हणजे स्टेटफुल, स्टेटलेस. स्टेटफुल म्हणजे चेंज होणारी लोक. स्टेटलेस म्हणजे चेंज नाही होणार ती लोक. SQF लाईट म्हणजे कसलं स्टोरेज? लोकल स्टोरेज. हे गरजेचं आहे की नाही? येस. स्टेट मॅनेजमेंट म्हणजे डेटा एका पेज पासून ट्रॅव्हल करायचं आपल्याला. खरं खरं सांगा रे, स्टेट मॅनेजमेंट नसेल ना तर खरंच आपण डेटा नेऊ शकतो का रे एंडपर्यंत? समजा आपण आहे ना 17-18 प्रोडक्ट सिलेक्ट केले आणि शेवटच्या पेजवर आलं आणि तो बोला, काय सिलेक्ट केलं होतं तू? तुम्ही ॲप डिलीट कराल, त्या मालकाला भेटाल, त्याला डिलीट कराल. समजतंय का? म्हणजे याचा अर्थ शेवटच्या पेजला जेवढ्या अख्ख्या ॲपमध्ये तुम्ही सिलेक्ट करत आले ना, ते शेवटच्या पेजला दिसलं पाहिजे ना. याच्यासाठी काय पाहिजे? स्टेटमेंट. आणि जर तुमच्या पेजला, ॲपला रेडीमेड बॅकएंड पाहिजे, फायरबेस. लक्षात येते ना? आता एक शेवटचा माणूस, नीट लक्ष द्या. याला म्हणतात API बाइंडिंग. याला काय म्हणतात? प्लीज प्लीज लक्ष द्या. कळत नसलं पण कळल्यासारखं जरी वाटतंय ना तरी नक्की ऐका. याच्याशिवाय अख्खं जग कधीच चालत नाही. तुम्ही कुठलं पण ॲप ओपन करून बघा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या ॲपमध्ये दिसतील. एक पण ॲप तुम्हाला जर शिकायचं ना, याला एज मॅटर नाही करत आहे. तुम्ही फर्स्ट इयरला, तुम्ही 10वीला जरी असाल, 10thला जरी असाल, तरी तुम्ही ॲप डेव्हलपमेंट शिकू शकता. हे सगळं सोपं आहे. आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आपल्याला दिसतानाच ते असं दिसतं ना, कोणीतरी आपल्याला सांगतो Dream11 राव कसलं अवघड असेल. मी शपथ सांगतो, Dream11चा UI बनवणे सोपं आहे, फंक्शनॅलिटी बनवणे सोपं आहे, अवघड नाहीच आहे. मग तुम्ही म्हणाल बॅकएंड, अरे ज्या वेळेस मी तुम्हाला बॅकएंड शिकवेन ना त्या दिवशी तुम्हाला हे पण कळेल की बॅकएंड पण सोपं आहे. शिकवणारा पाहिजे. ठीक आहे,
लक्षात घ्या, मी शिकवेन कधी ना कधी स्प्रिंग बूट शिकवणारच ना, याच्यानंतर वेब डेव्हलपमेंट शिकवणार आपण, मग स्प्रिंग बूट शिकवणार. ठीक आहे. बरं फ्लटरच्या बॅचमध्ये नाही, मी आज फक्त उच्चार केलाय. लगेच काही लोक बोलतील लाईन नंबर 7:03 तू बोलला होता. फ्लटर पण शिकवणार, बॅकएंड पण शिकवणार, वेब पण शिकवणार. मी बोलतो ह्या बॅचेस घेणार आहे आम्ही. ठीक आहे. चला हे काय वाचा एकदा, API बन एक्झाम्पल सांगतो, हे लक्ष द्या, हे प्लीज लक्ष द्या. आता ना तुम्ही परत एकदा लिंक्डइन वरती आहात, मी मुद्दाम लिंक्डइनचा एक्झाम्पल देतोय. एखादा डेव्हलपर ऑलरेडी कंपनीमध्ये काम करतोय, त्याच्या डोक्यामध्ये ना त्याचं प्रोडक्ट बनवायची त्याच्याकडे आयडिया आहे, त्याला प्रोडक्ट बनवायचं आहे. तो समजा एखादा माणूस हा आहे बॅकएंड डेव्हलपर. काय हा बॅकएंड डेव्हलपर, ह्याचा ना ह्याला स्वतःचं प्रोडक्ट बनवायचं. काय बनवायचंय? प्रोडक्ट कळतं ना. बरं एक प्रश्न विचारतो, ह्याला कंटेक्स्टला आहे म्हणून. खरं सांगा, किती लोक स्वतःच्या घरातलं काहीतरी प्रोडक्ट बनवायचंय म्हणून फ्लटरच्या बॅचला आलेत रे? हातवर करा. म्हणजे माझ्याच अराउंड माझ्याकडे आयडिया आहेत, बिझनेस आयडिया आहे म्हणून मी फ्लटरची बॅच लावतोय. ताट हातवर करा. 1 2 3 4 5 6, ठीक आहे, 6-7 लोक, 8 9. आता तुम्ही लक्ष द्या, 10 लोक. मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला आत्ता नाही आठवलं पण नंतर पण आठवलं ना, माझ्या घरच्या बिझनेससाठी मला आयडिया बनवायचे, मी तुम्हाला आहे ना फ्री कन्सल्टेशन देईल. फ्री कसं बनवायचं ॲप, आर्किटेक्चर कसं ठेवा, सगळ्या गोष्टी. मी इव्हन ते पण सांगतो. पियुष, त्याचं नाव काय रे, तो RMDचा पोरगा, त्याने पेटवाला ॲप बनवलंय स्वतःच्या घरासाठी. त्यांचं आहे ना पुण्यातलं सगळ्यात मोठे डीलर आहेत ते, नाही का, ब्रीड वगैरे विकतात. तर त्यांचं ॲप्लिकेशन नव्हतं, त्या मुलाने क्लास लावला. त्याने मला विचारलं की सर मला माझ्या घरासाठी, माझ्या घरच्यांसाठी हे ॲप्लिकेशन बनवायचं, माझ्या दादाचा बिझनेस आहे. आणि तो मुलगा 3rd इयरला आहे, तो सिंहगड कॉलेजचाच आहे, हे पण सांगतो. ठीक आहे, नीट आहे का. मागच्या फ्लटरच्या बॅचला होता, त्याने मला सांगितलं मी क्लास यासाठी लावलाय की मला माझं घरचं ॲप्लिकेशन बनवायचं आहे. त्याला बोललो तू फक्त तुझी आयडिया सांग, तुला काय बनवायचं ते. त्याला मग मी आर्किटेक्चर वगैरे सांगितलं की तू अशा पद्धतीने ठेवू शकतो. पण तो बोलला सर बॅकएंड नाही आहे माझ्याकडे. तो फायरबेस शिकला इथे आणि त्याने आता ॲप्लिकेशन बनवलंय स्वतःचं, त्यांचे स्वतःचं पेज आहे आता ॲपचं, आणि त्याने फायरबेस बॅकएंड म्हणून वापरलाय. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही मला सांगा, त्याच्या घरच्यांना तो अभिमान असेलच की हे जे ॲप आहे ते बाहेरून बनवताना 5-6 लाख रुपये आरामात गेले असते, पण या पोराने 10,000चा क्लास लावून 5-6 लाखाचा ॲप बनवून दिलंच की. पण त्याला बॅकएंड सुद्धा आहे. तुम्ही इमॅजिन करा, बॅकएंड म्हणजे त्यांनी स्प्रिंग बूटमध्ये Node.js मध्ये बॅकएंड नाही लिहिला, त्यांनी काय वापरलं? फायरबेस. कारण मी तुम्हाला तेच सांगतो, मी त्याच्याच ॲप्लिकेशन बद्दलचा UI दाखवला मगाशी, आता दाखवलं ना फायरबेस. ठीक आहे, चला आता जाऊया. नीट आहे का. लिंक्डइन वरती एक माणूस भेटला, तो बॅकएंड डेव्हलपर आहे. बॅकएंड डेव्हलपर म्हणून आपण बोलूया का, तो कशात काम करत असेल अंदाज लावूया. स्प्रिंग बूट म्हणजे याला काय लागले असेल, जावा. आता हा बॅकएंड डेव्हलपर आहे, याच्या डोक्यामध्ये प्रोडक्टची आयडिया आहे. त्याने काय केलं, स्वतःच्या प्रोडक्टचं आर्किटेक्चर बनवलं. आणि प्रोडक्टसाठी जे सर्व्हर म्हणजेच बॅकएंड वगैरे पाहिजे होतं ना, स्टोरेज, डेटाबेस वगैरे, हे सगळं त्याला येतंय बरं का. त्याला ही बाजू येते, पण त्याला हे माहिती आहे की जर माझ्याकडे आयडिया आहे ना तर त्याला UI पाहिजे, त्याला ॲप पाहिजे, बरोबर की नाही. मी बॅकएंड लिहू शकतो पण मला काय पाहिजे, ॲप पाहिजे. मग त्याने काय केलं, लिंक्डइनला सर्च केलं. समजा आपला क्लासचा एखादा स्टुडंट त्याला दिसला की जो UI बनवतोय फ्लटरमध्ये, तो त्याने त्याला अप्रोच केला. त्याने मेसेज केला की माझ्याकडे, नीट आहे का, माझ्याकडे बॅकएंड रेडी आहे, माझ्याकडे बॅकएंड. आता मला सांगा, जर तो बॅकएंड डेव्हलपर आहे, त्याला बॅकएंड कसा बनवायचा हे येतंय. याने फायरबेस वापरलं का, नाही. फायरबेस रेडीमेड बॅकएंड आहे. याला बॅकएंड लिहिता येतो, याने स्वतःचा बॅकएंड बनवला. म्हणजे फायरबेस कसं आहे तसं याने स्वतःचं बनवलं. मग तो काय म्हणला, अरे माझ्याकडे बॅकएंड रेडी आहे, तू माझ्यासाठी ॲप बनवून देऊ शकतो का फ्लटर मधलं, जे अँड्रॉइडवर पण चालेल आणि iOS वर पण चालेल, असं मला ॲप बनवून पाहिजे. आता नीट आहे का. मग आपला स्टुडंट त्याला काय विचारेल, मी तुला ॲप बनवून देईन पण ह्याचा बॅकएंडसाठी फायरबेस वापरायचं आहे की तू बॅकएंड लिहिलाय. त्याने ऑलरेडी मेसेज केला होता, मी ऑलरेडी बॅकएंड लिहिलाय, हे मी तुला सांगितलं. मग आता मला सांगा, हा UI ह्या बॅकएंडला कनेक्ट करण्यासाठी जो माणूस काम करतो त्याचं नाव असतं API. काय म्हणतात त्याला, आणि याचा फुल फॉर्म आहे ॲप्लिकेशन प्रोग्रामेबल इंटरफेस किंवा प्रोग्रामिंग इंटरफेस. मला सांगा, इंटरफेसचा अर्थ म्हणजे ब्रिज. UI आणि बॅकएंड यांचा ब्रिज. मग तुम्हाला माहिती आहे, हे ऐका थांबा, याचाच अर्थ ह्याने बॅकएंड लिहिलाय म्हणजे ह्याने API तयार केलेत. याने API काय केले, रेडी केले. कळतंय ना रे. याने काय सांगितलं, इथे या बटनवर क्लिक केलं की हा API हिट कर, या बटनवर क्लिक केलं हा दुसरा API कॉल कर. याने API दिले. मला सांगा, आपल्या डेव्हलपरला ते API बनवावे लागले का,
नाही, फक्त एपीआय म्हणजे फंक्शन रे. फक्त फंक्शनला काय करावं लागलं, कॉल करावं लागला. आणि तुम्ही नोटीस करताय का, आपला फक्त यूआय होता, त्याला एपीआय कनेक्ट केलंय. याच कन्सेप्टला एपीआय बाइंडिंग असं म्हणतात. काय म्हणतात? मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, इंस्टाग्रामला एपीआय बाइंडिंग असेल का रे? नाही वाटत रे. कशावरनं बोलताय असेल? हां, कळतंय ना? जी पोस्ट टाकतो ती संध्याकाळी निघून जाते का? कधी पण इंस्टाग्रामला व्हिजिट करा, प्रोफाईलला जाते, ग्रीडमध्ये दिसते की नाही? याचा अर्थ ते कुठेतरी डेटाबेसमध्ये स्टोअर झाले. याचा अर्थ त्यांनी स्टोरेज आहे, त्यांच्याकडे डेटाबेस आहे, म्हणजे त्यांच्याकडे काय आहे, बॅकएंड आहे. म्हणजे त्यांच्या यूआयची टीम असेल इंस्टाग्रामकडे आणि बॅकएंडची टीम असेल. ह्यांनी त्यांना काय दिले, एपीआय दिले, आणि ह्यांनी त्या एपीआयला काय केलं, बाइंड केलं. याच कन्सेप्टला काय म्हणतात? दिसतंय? हे सगळे मेन टॉपिक आहेत आणि हे इंटरव्ह्यूला तुम्हाला 100% विचारतात. पण अजून एक गोष्ट सांगतो, जी आत्ता आपल्या बऱ्याचशा म्हणजे जे लोक आहेत ना, कंपन्या, त्यांच्या अपेक्षा वाढल्यात. तर त्यांचं म्हणणं आहे की आर्किटेक्चर पण तुम्हाला जमलं पाहिजे, की फ्लटरचं आर्किटेक्चर कसं असतं. मेंटर्स तुम्ही ऐकलेलं असेल, क्लीन आर्किटेक्चर वगैरे नावाच्या कन्सेप्ट असतात. ऐकून तरी माहिती असेल ना, आर्किटेक्चर असतं फ्लटरचं. मग हे क्लीन आर्किटेक्चर नावाचं म्हणजेच आर्किटेक्चर म्हणजे आपल्या ॲपचा फ्लो आणि स्ट्रक्चर कसं असावं, याला आर्किटेक्चर म्हणतात. आणि मी ह्यावेळेस तो सुद्धा टॉपिक ॲड केलाय. कारण सांगू का, फ्लटरमध्ये काम करणारी लोक जास्त एक्सपिरियन्स नाही आहेत. कारण 2017ला फ्लटर आलंय, ॲक्च्युअल काम 19 पासून लोकांनी चालू केलंय, म्हणजे 4-5 वर्ष एक्सपिरियन्स आहेत. आपल्या फ्रेशर लोकांना सुद्धा मेन डेव्हलपर म्हणून ते असाइन करतायत. मग तुम्हाला पण आर्किटेक्चर कळलं पाहिजे. म्हणूनच या बॅचला आम्ही क्लीन आर्किटेक्चर नावाचं एक आर्किटेक्चर, म्हणजे ह्या सिनारीमध्ये आर्किटेक्चर शिकवणार आहोत, की तुमच्या ॲपचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे. आय होप तुम्हाला हे टॉपिक कळलेले असतील. आणि तुम्ही आता मला सांगा, तुम्ही ॲप बघितल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात, हे तुमच्या लक्षात येते का? तुम्ही ॲप बघितलं, तुम्ही बघा, तुमच्याकडे स्टेटलेस, स्टेटफुल असतं, बरोबर. बटन दिसतात म्हणजे विडजेट आहेत. एसक्यूएफ लाईट म्हणजे लोकल आहे. स्टेट मॅनेजमेंट म्हणजे ट्रॅव्हल करतोय डेटा. फायरबेस म्हणजे बॅकएंड पण आहे, रेडीमेड बॅकएंड आहे. एपीआय बाइंडिंग म्हणजे ॲक्च्युअल बॅकएंड आहे, त्याला काय करते, बाइंड करते. प्रामाणिकपणे सांगायचं, किती लोकांना हे सगळे पॉईंट कळालेत? सगळे पॉईंट कळाल्यासारखे तरी वाटले ना, की काहीतरी असतं अशा गोष्टी. सो हे मी तुम्हाला आत्ता सांगितलंय, हा आपला पार्ट आहे. तरी मी तुम्हाला परत एकदा यूआय दाखवतो आणि कुठल्या यूआयला फंक्शनॅलिटी वगैरे आहे, बॅकएंड आहे, ते सगळं सांगतो. पहिले 10-11 ॲप आहेत ना, त्या सगळ्यांना यूआय प्लस फंक्शनॅलिटी आहे. बाकीचे पुढचे सगळे ॲप यूआय प्रॅक्टिससाठीचे आहेत, म्हणजे फक्त यूआय आहे. त्याला बॅकएंड आहे का, नाही आहे. पण हे सुरुवातीचे पासूनचे ॲप आहेत ना, त्यांना बॅकएंड पण आहे बरं का. चला एकदा दाखवतो आणि मग आपण थांबूया. पटपट बघूया. फक्त काल दाखवलं होतं मी, फक्त आज मी पहिले 10च ॲप्लिकेशन दाखवणार आहे, बेसिकवाले आपले, जे म्हणजे जे आपण शिकणार आहोत ॲक्च्युअल कोर्समध्ये. चला जाऊया. हे दिसतंय, याला टू डू ॲप म्हणतात. तुम्ही दिवसभरात जे कामं करणार ते नोट्स, टू डू ॲप, ते सगळं. ठीक आहे. नेक्स्ट, हे ॲडव्हान्स टू डू आहे. ॲडव्हान्स म्हणजे याचा लुक अँड फील वेगळा आहे. ठीक आहे, याची फंक्शनॅलिटी थोडी वेगळी आहे. चला नेक्स्ट, हा कुठला ॲप आहे, क्विज ॲप आहे. नेक्स्ट, हे कुठला ॲप आहे, एक्सपेन्स ट्रॅकर. ऐकलं असेल ना, एक्सपेन्स ट्रॅकर किंवा एक्सपेन्स मॅनेजर. दिसताना बघा ना, अवघड वाटते पण लय सोपं ॲप आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट, हे ई कॉमर्स. पण आता नीट ऐका, ई कॉमर्सचं हे ॲप बनवून तुम्ही फ्लिपकार्ट, ॲमेझॉन वगैरे काही बनवू शकता. कारण बघा ना, फक्त चित्र वेगळे असतात, फंक्शनॅलिटी सेम आहे. आणि भारी गोष्ट सांगू, याच्यामध्ये हे जे ॲप्स आहेत ना, याच्यामध्ये ओरिजिनल बॅकएंड आहे, जो आम्ही लिहिला आहे तेच आम्ही तुम्हाला एपीआय बाइंडिंगमध्ये, आणि ह्यावेळेस 100% आम्ही यूआय पण शिकवणार. आणि तो बॅकएंड नाही शिकवणार, पण बॅकएंड बाइंड कसा करायचा म्हणजे एपीआय बाइंडिंग शिकवणार. एपीआय बाइंडिंग म्हणजे काय सांगा? हे जे मी क्लिक करतोय ह्याच्या मागे काहीतरी होतंय, डेटा जातोय वगैरे, सगळं स्टोअर होतंय, याला काय म्हणतात, एपीआय बाइंडिंग. हे बाइंड करतोय ना. चला नेक्स्ट, हे ई कॉमर्सचं ॲप होतं, हे चॅट ॲप आहे. मेसेज करता ना, हे शिकवतो तुम्हाला स्वतःचं व्हॉट्सअप कसं बनवायचं. अरे छाटछूट एकदम बेसिक आहे. हे दिसायला खूप भारी आहेत गोष्टी, बेसिक आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट, हां, हे जरा जबरदस्त ॲप आहे, कारण ह्याच्यामध्ये AI, याला आपण चॅट जीपीटी आणि डीपसिक सारखे एपीआय बाइंड करणार आहोत. नीट ऐका, एपीआय बाइंड करणारे, आता तुम्हाला शब्द कळतो ना. चॅट जीपीटी काय आहे, ऑलरेडी बॅकएंडची साईड आहे, म्हणजे तो काहीतरी डेटा देतोय. मी माझ्या ॲपमध्ये काय करणार, फक्त याला बाइंड करणार, एपीआय बाइंड. हे एआयचं ॲप आहे, नोटीस करा. याचं मी तुम्हाला काल सांगितलं, जी लोक काल होते त्यांना आठवते का, मी काहीतरी बोललो होतो इथे.
तुम्ही एक वर्कआउट प्लॅन मागितला तर चॅट जीपीटीला तो प्रॉम्प्ट ऑटोमॅटिकली जाणार आणि तो आपल्याला वर्कआउटचा प्लॅन देणार, इव्हन व्हिडिओज पण देणार त्या रिलेटेड, की आता हे व्हिडिओज आणायला मला कुठनं आणावे लागतील, युट्यूब वगैरेचं कनेक्शन लागेल, पण व्हिडिओ प्ले करायचा तर प्लेअर कसा बनवायचा वगैरे आम्ही सगळं शिकवणार आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादा कोर्स बनवायचा ना स्वतःचा, तर तुम्ही ह्या ॲपमधनं करू शकता. हे क्लासचे ॲप आहेत जे क्लासमध्ये शिकवले जाणार आहेत बरं का, मी शिकवणार आहे स्वतः. नेक्स्ट बघा, हा एक ए आय डिस्क्राईब म्हणजे तुम्ही एखादं इमेज वगैरे दिली तर त्याच्याबद्दलची माहिती आहे ना, आपण बघा ना काय मार्टमध्ये जातो तिथं स्कॅन केलं की सगळा डेटा येतो. मग आता हा डेटा AI थ्रू कसा येणार ना, त्यासाठीचं हे ॲप्लिकेशन. याचा UI साधा दिसतोय पण ॲपची फंक्शनॅलिटी जास्त आहे. बघा ना UI बघा ना कसला घाणेरडा आहे. घाणेरडा म्हणजे किती बेसिक आहे पण फंक्शनॅलिटी खूप आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. हे काय आहे सांगा. ग्रामरली सारखं ॲप्लिकेशन आहे किंवा तुम्ही इंग्लिश लर्न करू शकता. आता हे ॲप ॲक्च्युली सगळ्यात आधी शिकवलं पाहिजे. इंटरव्ह्यूला फायदा तरी होईल. ठीक आहे, चला आय होप हे तुम्हाला कळलेलं असेल. ठीक आहे, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. चला मग थांबूया, लवकर थांबतोय आज लेक्चरमध्ये, 1.5 तास झाला असेल आय गेस. ठीक आहे, चला.